साथींनो, जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, जय शाहू, जय तारा, जय तंट्या, जय बिरसा, उलगुलान गुलजोहार, जय संविधान आणि सबरंगी सलाम. आपला आजचा जो दिवस आहे 3 जानेवारी पासून 12 जानेवारी पर्यंत आपण सावित्री आणि जिजाऊ जयंती डिजिटल महोत्सव सुरू केला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आपल्याला आम्ही वक्ते जरी स्ट्रीम यार्डवर जुळत असलो तरी तुम्ही सगळे बहुसंख्येने फेसबुकवर बघत असता. फेसबुकवर बघून झाल्यानंतर आपली लिंक ही युट्यूबवर टाकली जाते आणि बहुजन संघटकचे जे व्ह्युअर्स आहेत ते जवळपास 45,000 व्ह्युअर्स आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी आज नाही बघितलं तर उद्या बघतात आणि अशा पद्धतीने आपल्याला सातत्याने आपल्या व्हिडिओला रिस्पॉन्स मिळत असतो. त्याच्यामुळे ते खूप महत्वाचं आहे आणि संपूर्ण देशभर लोक बघतात. खूपदा आपण कार्यक्रम हिंदीतही करतो, पण आजचा कार्यक्रम आपण मराठी त्याच्याकरता करणार आहे की खूप लोकांचे समज असे असतात की मुस्लिम म्हटलं की फक्त उर्दू आणि हिंदी असं नाहीये. या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये राहणारा मुस्लिम समाज असेल, ख्रिस्ती समाज हा मराठी भाषिक आहे. तमिळनाडूमध्ये राहणारा तमिळ बोलतो. हे आपल्याला कळलं पाहिजे वास्तव. इथल्या लोकांमध्ये जे सगळे समज आहे ते काढण्यासाठी आजचा कार्यक्रम तर अगदी मराठीत झाला पाहिजे असं मला वाटलं. आणि शमसुद्दीन तांबोळी आणि बेनझीर तांबोळी आपल्या बरोबर दोघंही जुळलेले आहेत, तर त्यांचं मी स्टुडिओमध्ये स्वागत पण करते. आधी आपण एक नेहमी म्हणतो तसा एक अखंड म्हणणार आहे. तो मी आज तालासुरात बसवलेला नाहीये, त्याच्यामुळे मी गद्याच्या रूपातच तो म्हणणार आहे. पण खूप महत्वाचं आहे. निर्मिके निर्मिले मनुज सकळ, दिले बुद्धी बळ कम जास्ती, बुद्धी प्रामाण्याने उद्योगाला गती, यश मिळवती धंद्यामध्ये. शिपायाचे धंदे आर्याजीने केले, शूद्रास जिंकिले शस्त्रे अस्त्रे, पिढी जादा त्यांचे दास बनविले, सुड उगविलं सर्व कामी, शूरभिल्ल पोळी शराने तोडिले, हाकलून दिले राणीवनी, मांग महाआरी केले बहुजेर, शिक्षा खडतर आर्याजींची, वेदा म्हणू नाही आत्मपरीक्षण, आर्यास दूषण ज्योती म्हणे. आर्याजीने सर्वा पदच्युत केले, गर्वाने फुगले शोधी वेद, धीराशा शूद्रांची आजता गायत, गणिले दासात त्याजपैकी, आनंदले मनी विद्याबंदी केली, घेई ना सावली अंत्यजाची, आर्य धिक्कारिले आत्मपरीक्षेला, त्रासहा जिंकिल्या ज्योती म्हणे. निर्मिले बांधव स्त्री पुरुष प्राणी, त्यात गोरे कोणी, रंगवर्ण त्यांचे हितासाठी बुद्धिमान केले, स्वतंत्र ठेविले जात्या कामी, कोणास न पिढी कमावले खाई, सर्वा सुख देई आनंदात, खरी हीच नीती मानवाचा धर्म, बाकीचे अधर्म ज्योती म्हणे. तर सत्यशोधक माणसाची जी वृत्ती आहे की आपण मानवता, समानता, समता, बंधुत्व म्हणजे मैत्र, म्हणजे आपल्याकडे बंधुता म्हटलं की मराठीमध्ये फक्त बंधुभाव, ब्रदरहुड असा नाहीये शब्द. ती मैत्र जे फ्रॅटर्निटीचा अर्थ आहे तो, आणि धर्मनिरपेक्षता, आणि मुख्य म्हणजे सर्वात महत्वाचं स्वातंत्र्य. ज्या स्वातंत्र्याचा झेंडा घेत आज शमसुद्दीन तांबोळी आणि बेनझीर आपल्यासोबत बसले. आत्ताच त्यांच्याकडे 5 आंतरधर्मीय लग्न केलेली जोडपी येऊन गेली आहे. त्याच्यामुळे लव जिहादचा जो सगळा संपूर्णतः एक मोठा बागुलबुवा करण्यात आलाय, त्याला तोंड देणाऱ्या लव आझाद असं म्हणणाऱ्या जोडप्याचं आज आपण स्वागत करतोय, ज्यांनी संपूर्ण आंतरधर्मीय, आंतरजातीय अशा सगळ्या विवाहांना कुठल्याही प्रकारचा मानवतेवर आधारित संसार असावा, अशी कुटुंब वाढावी, असा विस्तार व्हावा की जिथे सगळेजण कुठल्याही सरहद्दी राहणार नाहीत, अशी मानणारी जी कुटुंब आहेत फार कमी आहेत आणि आता तर खूप कमी दिसायला लागली आहेत, ती दिसू दिली जात नाहीयेत. अशा वेळेला आपण स्वागत करतोय डॉक्टर बेनझीर तांबोळी आणि डॉक्टर शमसुद्दीन तांबोळी यांचा थोडक्यात परिचय करते, कारण यांचा परिचय म्हटलं की दमछाक होईल आणि आपल्याला जवळपास 15 मिनिटं या दोघांच्या परिचयामध्ये लागणार आहेत. इतका मोठा परिचय आहे. आत्ताच खूप एक महत्वाची घटना म्हणजे शैलजा मोळक यांनी लिहिलेला बेनझीरवरचा लेख सगळीकडे गाजतोय. त्याच्यामुळे बेनझीरची एक ओळख मराठी वाचकांना लोकसत्तामध्ये पण आलाय आणि सोशल मीडियावर पण येतोय. आणि शमसुद्दीन तांबोळी हे तशा अर्थाने माझे चळवळीतले मित्र पण आहेत. बेनझीर पण मैत्रीण आहे, पण आमच्या दोघींचं फक्त 3-4 वेळा जास्त बोलणं झालेलं आहे. एरवी शमसुद्दीन तांबोळींशी कायम वेगवेगळ्या विषयांवर आणि ह्याच्यावर बोलणं होत राहतं आणि संपर्क होत राहतो. डॉक्टर बेनझीर तांबोळी एम ए इंग्रजी, एम ए मराठी अशा दोन्ही भाषांवर प्रभुत्व असणाऱ्या, एम एड केलेलं आहे, सेट केलेलं आहे, पीएचडी केलंय. असं म्हणताना काय वाटतं किती सोपं आहे ना सगळं, असं हा सोपा नाहीये हा शैक्षण. म्हणजे जेव्हा आपण बायोडेटा वाचतो तेव्हा लोक सगळा असा बायोडेटा देतात की
तर मी खरंच सांगते, म्हणजे जेव्हा पीएचडी करायला घेतली तेव्हा मी 25व्या वर्षी करायला घेतली. मी चळवळीत पूर्ण वेळ कार्यकर्ता झाले आणि त्याच्यानंतर मी 55व्या वर्षी पुन्हा हैदराबाद टीस मधून पीएचडीला प्रवेश घेतला आणि 60व्या वर्षी मी पीएचडी केली. तसंच तुमचं झालं, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये इतके अडथळे आलेत, पण आई वडील जरी संपूर्ण शिक्षणासाठी तुम्हाला हातभार देत होते, पुढाकार घेत होते, तुम्हाला सहकार्य करत होते, पण जीवनाची संकट एवढी होती की तुम्ही ते संकट झेलत झेलत सगळ्या ह्या गोष्टी केल्यात. आणि म्हणून हे इतकं सोपी नसतं, म्हणजे सोपा नाहीये हा बायोडाटा. शिक्षकांना संशोधन पद्धती शिकवणं, रिसर्च मेथोडॉलॉजी, स्वतः भाषांतर, मुद्रित आणि मुद्रित शोधन, म्हणजे ज्याला आपण म्हणतो सब एडिटिंग असेल, प्रूफ रिडिंग असेल, ट्रान्स्क्रिप्शन असेल, एडिटिंग असेल, या सर्व गोष्टी लिलया बेनझीर करत असतात. त्यांना मी म्हटलं की तुम्ही शिक्षण तज्ज्ञ आहात, तर त्या म्हणाल्या नका नका, एवढं मोठं नका मला म्हणू. पण शिक्षण तज्ज्ञ आणि शिक्षण शास्त्र शब्दकोशी त्यांची पुस्तकं आहेत, पण शिक्षणाच्या संदर्भामध्ये नेमकं कसं असावं, जसं सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले या दोघांनी शिक्षण क्रम कसा असावा, पाठ्यक्रम कसा असावा, याच्यामध्ये जातीने लक्ष घातलं. तशा पद्धतीने बेनझीर तांबोळी आणि स्वतः शमसुद्दीन तांबोळी या दोघांचंही काम आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा द्विखंडात्मक इतिहासाचं संपादन केलेलं आहे. दोघांचाही सहभाग त्याच्यात आहेच. म्हणजे ते संपादनामध्ये शमसुद्दीन तांबोळी आणि यांचा स्वतःचा त्याच्यामध्ये सहकार्य, समान नागरी कायदा, अपेक्षा व वास्तव आणि तिमिर भेद याचे लेखन सुद्धा, आणि आता अनुवादित एक कथा संग्रह येतोय. तर आता मी सांगितल्याप्रमाणे कॉमन ओळखीमध्ये आपण नंतर त्यांच्याशी बोलू. प्राध्यापक शमसुद्दीन तांबोळी स्वतः त्यांची डॉक्टरेट आहेच, पण ते सेवानिवृत्त उपप्राचार्य होते मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयाचे, ते डेक्कन जिमखान्याला. म्हणजे एरवी डेक्कनच्या ठिकाणी असणाऱ्या कॉलेजेस आणि शाळांमध्ये एंट्री मिळत नाही, तिथे तुम्ही उपप्राचार्य असणं ही खूपच मोठी गोष्ट आहे. मुस्लिम सत्यशोधक पत्रिकेचे संपादक, आता सध्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष, म्हणजे ज्याला एक अतिशय उज्ज्वल परंपरा आहे मुस्लिम सत्यशोधक मंडळाला, त्याचे आत्ताचे अध्यक्ष म्हणून आपण शमसुद्दीन तांबोळी यांना बघतो. मुस्लिम सत्यशोधक पत्रिकेचं जसं संपादन करतायत तसंच ते राष्ट्रीय एकात्मता समितीचे निमंत्रक आहेत, आणि त्याच्याशिवाय त्यांची 9 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. आणि मुस्लिम नव्हे तर विविध धर्माच्या लोकांचं एकत्र येणं हे फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर एकत्र येऊन ज्या परिषदा होतात आहेत, आता नुकतीच हैदराबादला झाली, त्याला पण आता शमसुद्दीन तांबोळी जाऊन आलेले आहेत, त्याच्याबद्दलही आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तर मी त्यांच्या परिचयामधले आता कॉमन मुद्दे घेते आणि तिथून आपण सुरुवात करू बोलायला. तर हा एवढा दीर्घ पल्ल्याचा प्रवास एवढ्या लहान आयुष्यामध्ये तुम्ही दोघांनी कसा केला, कुठून ही प्रेरणा तुम्हाला मिळाली, आणि सत्यशोधक असणं ही खूप खडतर वाट आहे. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदाच, म्हणजे हमीद दलवाई म्हटलं की ज्यांना मुस्लिम सत्यशोधक समाजाची खडतर वाट माहितीये आणि त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्यांचे वार आयुष्यभर झेलले आणि आता मृत्यूनंतरही ज्यांना झेलावं लागतं, जे बुद्धिनिष्ठ आणि बुद्धी प्रामाण्यवादी मानले जातात, असे सगळे मित्र तुम्हालाही माहिती आहे. आपल्याला आपले ते ज्येष्ठ साथी पण होते, अनिल अवचट असतील, नरेंद्र दाभोळकर असतील, पानसरे असतील, या सर्वांचे मित्र हमीद दलवाई होते, मेहपूर यांचे मित्र होते. आपल्याला असं लक्षात येतं की इथला संपूर्ण बुद्धी प्रामाण्यवादी वर्ग हा हमीद दलवाईंना आपला आदर्श मानत होता, कारण त्या काळात तर अजूनच कठीण होतं. तर हा प्रवास कसा झाला आपण तुमच्याकडून समजून घेताना दोन्ही समजून घेऊया, की मुस्लिम सत्यशोधक मंडळचा प्रवास कसा झाला आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसे आलात, आणि तुमचा व्यक्तिगत प्रवास कसा झाला की तुम्ही सत्यशोधकी वाट पकडली दोघांनी. तर आधी आपण शमसुद्दीन तांबोळींपासून सुरुवात करू आणि मग बेनझीरकडे येऊ. प्राध्यापक शमसुद्दीन तांबोळी. लताताईने अत्यंत आपुलकीने, आपलेपणाने, कौतुकाने आमच्या दोघांचाही परिचय करून दिलेला आहे, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्हा दोघांना निमंत्रित केलं, आमच्याशी संवाद साधण्याचं एक प्रसंग तुम्ही आणलेला आहे, त्याबद्दलही लताताई आणि बहुजन संघटकचे सगळे पदाधिकारी यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. आपण मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि हमीद दलवाई यांच्याविषयी बोललात, आणि ती धुरा आम्ही दोघेही चालवत आहोत. आता हमीद दलवाई हे आता अनेकांपर्यंत पोहोचलेले आहेत, पण ते ज्या पद्धतीने पोहोचलेले आहे ते पोहोचवण्याचं सुद्धा एक मोठं काम आम्हाला करावं लागलेलं आहे.
कारण हमीद दलवाईंच्या बाबतीमध्ये इतके गैरसमज, अपसमज निर्माण केलेले होते की हमीद दलवाई म्हणजे मुस्लिमांचा शत्रू आणि संघाचा मित्र, अशा पद्धतीची ती एक इमेज होती. परंतु हमीद दलवाईंचं जे सच्च अस्सल रूप आहे ते मी माझ्या हमीद दलवाई क्रांतिकारी विचारवंत या पुस्तकातून मांडलं. मुख्य म्हणजे पु ल देशपांडेंसारखे जे साहित्यिक आहेत त्यांनी हमीद दलवाईंचा असा उल्लेख केलेला आहे की महात्मा फुल्यांनी मानवतेचं जे रोपटं लावलेलं होतं त्या रोपट्याला एक मोठं बहरलेलं आहे आणि त्या झाडाला आलेलं रसरशीत मानवतेचं फळ म्हणजे हमीद दलवाई, असं वर्णन केलंय. आणि त्याचबरोबर हमीद दलवाईंच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर रामचंद्र गुहा हे ज्येष्ठ इतिहासकार आहेत आणि त्यांनी मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया म्हणजे आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून भारतातील 19 मान्यवरांच्या वरती लेख लिहून त्यांचं योगदान भारतीयांना आणि जगाला दाखवून दिलेलं आहे. यामध्ये शेवटचे म्हणजे 19वे जे शिल्पकार आहेत ते हमीद दलवाईंना त्यांनी उल्लेखलेला आहे आणि द लास्ट मॉडर्निस्ट असा त्यांचा उल्लेख केलेला आहे. महात्मा फुल्यांच्या अखंडाने आपण या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे आणि मुस्लिम सत्यशोधक हे जे नाव आहे ते महात्मा फुल्यांचा तो जो वैचारिक वारसा आहे ते पुढे घेऊन जाणारी आहे. आणि मंडळाचा जाहीरनामा तयार करत असताना त्याची एक कथा जी आहे ती तुम्ही सांगा ना. तुम्ही ते बाबा तुम्ही खूप सुंदर लिहिलेलं आहे आणि तुमच्या त्या पत्रिकेत पण आहे की बाबा आढावांनी आणि मग त्यांनी कसं ते नाव सुचलं आणि हे तर खूप छान आहे तो प्रसंग. आता बाबा नाही राहिलेत पण त्यांचे जवळचे मित्र होते, हे सहकारी पण होते. ते झालं असं की मग दलवाईंना हे अस्सल सेक्युलरिस्ट होते, मानवतावादी होते आणि मुस्लिम हे नाव घेऊन आपण एखादी चळवळ उभी करावी हे सुद्धा त्यांना मनापासून आवडत नव्हतं. परंतु त्यांना असं वाटलं की हिंदू समाजामध्ये अगदी राजाराम मोहन राय पासून ते महात्मा फुले, आगरकर, आंबेडकर आणि अशी फार मोठी दीर्घ परंपरा आहे. तुलनेने त्या पद्धतीची बुद्धिप्रामाण्य, धर्मापलीकडे पाहण्याची दृष्टी असणारी चळवळ मुस्लिम समाजात नाहीये. आणि मुस्लिम समाज अधोरेखित करण्यासाठी, फोकस करण्यासाठी मुस्लिम हे शब्द त्यांनी घेतलं. परंतु हा कालांतराने हिंदू आणि मुस्लिम यांच्यातली प्रबोधनाची दरी कमी व्हावी आणि मुस्लिम हा शब्द गळून पडावा आणि आपण फक्त सत्यशोधक म्हणूनच काम करावं अशी ती भूमिका होती. आता तुम्ही जो उल्लेख केला, हमीद दलवाईने 18 एप्रिल 1966 मध्ये 7 मुस्लिम महिलांचा मोर्चा काढलेला होता आणि तेव्हा मुस्लिम महिलांच्या वेगवेगळ्या वेदना आहेत, त्यांच्यावरचे अन्याय आहेत, विशेषतः व्यक्तिगत कायद्यातून आलेल्या ज्या वेदना आहेत त्या दूर होण्याची त्यांनी प्रथम मागणी केली. आणि त्याच वेळेस सदा ए निस्वा नावाची महिला संघटनाही स्थापन केलेली होती. आणि आवाज निस्वाच्या आधी तुमचं सदाय निस्वा आलेलं होतं. हो, सदाय 65 मध्येच 65 मध्ये आलेलं आहे. म्हणजे त्यावेळेला आवाज निस्वाच्या शहनाज शेखचाही जन्म होऊन 2-3 वर्ष झाले असतील. बरोबर. अगदी. आणि नंतर त्यांनी इंडियन सेक्युलर सोसायटीची स्थापना केली होती अभिशहांच्या सोबत. पण त्यांच्या असं लक्षात आलं की हे इंटेलेक्च्युअल लेवलवरती हे सर्व काही चाललेलं आहे, मासेस मध्ये जाता येत नाही, क्लास पुरतच लिमिटेड आहे. आणि मग त्यांनी आपले जे समाजवादी वर्तुळातील साहित्यिक आहेत, कार्यकर्ते आहेत, विचारवंत आहेत, हे जे त्यांच्या ओळखीचेच होते त्यांच्याशी चर्चा केली. प्र.के. अत्रेंच्या सोबत त्यांनी पत्रकारिताही केलेली होती. भारतभर त्यांनी प्रवास दौराही केला, मुस्लिम प्रश्न समजून घेतले आणि मग भाई वैद्यांच्या घरी त्यांच्या बैठका होत असत. आणि मग या पुरोगामी वर्तुळातील काही मुस्लिम कार्यकर्ते त्यांना भेटले आणि साधना कार्यालयात 22 मार्च 1970 रोजी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाली. यावेळेस या चळवळीला
मुस्लिम सत्यशोधक असं नाव असावं हे डॉक्टर बाबा आढाव यांनी सजेस्ट केलेलं होतं, सुचवलं होतं. आणि मग तेच सर्वांना ती कल्पना आवडली आणि हे नाव पुढे घेतलं. त्या बैठकीला, स्थापनेच्या बैठकीला बाबा आढावांनी ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणुकीने ते त्या सभास्थानी आलेले होते. वा. तर ही अशी ही जन्म कहाणी आहे. आणि झालं असं की थोडक्यात आता आठवतो की तुम्ही म्हणालात की सुरुवात कशी झाली. तसं मी मराठवाड्यातला, परभणी जिल्ह्यातला, राणी सावरगावचा अत्यंत ग्रामीण असं या भागामध्ये, पण लहानपणीच आम्ही जे बहुजन समाजातले जे मित्र होतो, आम्ही कलापथक करत असू, आम्ही अभ्यासासाठी आम्हाला लमाण समाजातल्या देवला नाईकांनी त्यांचं घर दिलेलं होतं. आणि मग त्यातून आमचं एकत्रित येणं, सामाजिक जाणीवा निर्माण होणं. आणि मी 11वीला शिकायला मग पुण्यात आलो आणि इथे सत्यशोधक चळवळीतल्या कार्यकर्त्यांची ओळख झाली. मी त्यांचा कार्यकर्ता झालो आणि शहाबानो जे प्रकरण झालं होतं 1985च्या दरम्यान, तेव्हा राजीव गांधी, राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंग, अशोक सिंग यांना भेटून आणि शहाबानोला पुण्यात सत्कार करणं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुद्धा माझा सहभाग होता. मग ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह मुस्लिम कॉन्फरन्स स्थापन झाली, वेगवेगळ्या राज्यामध्ये कॉन्फरन्सेस आयोजित करण्यात आले. आणि मग कालांतराने मग मी कार्यकारिणीत गेलो, सचिव झालो, सरचिटणीस झालो, कार्याध्यक्ष झालो. आणि आता झालंय असं की दलवाईंच्या काळात त्यांच्याशी जोडल्या गेलेले जे कार्यकर्ते होते, त्यांच्या मृत्यूनंतर अनेक कार्यकर्त्यांनी सोडून दिलं. पण सय्यद भाई असतील, बरोबर, हुसेन जमादार असतील, दलवाई भाभी, मेहरुनिसा दलवाई, वजीर पटेल यांनी ही चळवळ टिकवली. बाबू मिया बँडवाले होते, स्वातंत्र्य सैनिक. आता या पिढीतले लोक राहिलेले नाहीयेत. अगदी मला मुमताज रहमतपुरेंची पण आठवण आली त्या काळामध्ये. अगदी आणि खरंच आहे, हुसेन जमादार, आयेशा जमादार यांच्या घरी मी जात होते, मेहरुनिसा दीदींना भेटत होते. तो सगळा काळच माझ्या समोर. आणि सय्यद भाई तर प्रत्येक मिटिंगला हजर असायचे. आणि वजीर भाई पण अमरावती मधून कायम अगदी मुस्लिम सत्यशोधक समाजाच्या असंख्य बहिणींना घेऊन प्रत्येक सभेला हजर असायचे. बरोबर तुम्ही म्हणालात. याच्यातले काही कार्यकर्ते गेले, परंतु मुमताज रहमतपुरेंना त्यांचं अपघाती निधन झालं, त्यांना दफन करू देण्यात येत नव्हतं. असंच अब्दुल शेख संघर्षचे, त्यांच्याही बाबतीमध्ये असं झालं की त्यांना दफन करण्यास परवानगी नाही म्हणाले. दलवाईंचे मित्र होते मोईन शाकीर, जे औरंगाबादचे होते, ते अनेक कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांचं निधन झाल्यानंतर कब्रस्तानातून प्रेत उकळून काढा अशा पद्धतीची सुद्धा भाषा. म्हणजे हा जो विरोधाचं एक टोकाचं वातावरण होतं, त्यातून ही चळवळ आता पुढे आलेली आहे. आणि आता येत्या 22 मार्च रोजी मंडळाला 56 वर्ष पूर्ण होत आहेत. बरोबर. तर ह्या म्हणूनच म्हणजे एकीकडे आंतरराष्ट्रीय स्त्री वर्ष युनोनी डिक्लेअर केल्यानंतर जी चळवळ उभी झाली असं म्हणतोय, त्याच्या आधीचा 200 वर्ष महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई किंवा डॉक्टर रखमाबाई, तानुबाई बिर्जे यांचा जो इतिहास आहे, आणि पहिली मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख ते रुकैया सखावत हुसेनचा जो इतिहास आहे, तो इतिहास जर बघितला तर आपल्या पाठीमागे एवढे लोक आहेत. आणि ज्यांची रॅशनल आणि रॅडिकल आपण म्हणतोय असं इस्मत चुगताई असतील, मंटो असतील, त्यांच्या तोडीचं लिखाण, इंधन सारखं लिखाण, कादंबरी हमीद दलवाईंनी लिहिली. आणि खरं तर ते सत्यकथेमध्ये लिहित होते, ते अनेक ठिकाणी लिहित होते. एक इतका मोठा लेखक होता, आरामात बसून फक्त लिखाण केलं असतं तरी साहित्य अकादमी आणि सगळं काही मिळून गेलं असतं. बट ही वॉज नॉट लाईक दॅट. त्यांनी पूर्ण समाजालाच एक वेगळी दिशा दिली. आणि म्हणून सत्यशोधकाची वाट ही खूप खडतर आहे. जे फुल्यांना मिळालं, जे सावित्रीबाईंना मिळालं, ते हमीद दलवाईंना पण मिळालं. आणि आता आपली ही वाट खूप खडतर होत चालली आहे, गेल्या 10 वर्षात तर अजूनच झालेली आहे. तर मी आता तुम्हाला विचारते बेनझीर की तुम्ही कशा जोडलात? कारण तशा अर्थाने शिक्षण झालंय, मग आपण नोकरी करावी, आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या काही घटना असतात, जसं माझ्याही आयुष्यामध्ये घटस्फोट झाला वगैरे वगैरे. पण ह्या घटना झाल्यानंतरही आपण हरून न जाता एका वेगळ्या पद्धतीने आपल्या वाटेवर असा सहचर शोधणं की जो सत्यशोधकाच्या वाटेवर आहे, हे तर खूप आव्हानात्मक आहे ना. होऊन गेलं असं, एक पारंपरिक पद्धतीने राहू शकत होतात, असं का स्वीकारली ही वाट? धन्यवाद ताई. मुस्लिम सत्यशोधक मंडळ मला नवं नाहीये. माझे वडील दलवाईंच्या सोबत काम केलेले कार्यकर्ते आहेत. ती पार्श्वभूमी घरी पहिल्यापासून आहे.
मुस्लिम सत्यशोधक मंडळ म्हणजे काहीतरी वेगळं करते आणि ही वाट सोपी नाहीये. ह्याचे अनुभव मला लहानपणापासून आलेले आहेत. कारण माझ्या वडिलांच्याकडे पण सय्यद भाईंचं येणं जाणं होतं किंवा त्या परंपरेतले सगळ्या कार्यकर्त्यांचं घरी येणं जाणं आहे आणि दलवाईंचं काम करतोय म्हणजे काहीतरी वेगळं करतोय म्हणून कॉमन लोकांच्याकडून मिळालेली थोडीशी वेगळी वागणूक म्हणा किंवा नॉर्मल तुम्ही येत नाही, नमाज पडायला येत नाही म्हणा किंवा असं तसं तो आलेला एक वेगळ्या पद्धतीचा दबाव, हे सगळं वेगळेपण जे आहे आणि त्याच्यातून वाट काढणं हे लहानपणापासून हा एक भाग आहेच. त्याच्यामुळं सत्यशोधकशी मी नव्याने जोडली गेलेली नाहीये. ती अच्छा. नाळ घरापासूनच आहे. आणि बरोबर. नंतर बघितलं ना, हे बायोडाटात येत नाही. हे बायोडाटामध्ये येत नसल्यामुळे एक्झॅक्टली त्याला चरित्र लिहावं लागतं, आत्मचरित्र लिहावं लागतं. बरोबर. खूप हा. मोठी गोष्ट आहे ती. हा, हा. पण नंतर माझं पूर्वी MA वगैरे झालं होतं, MA इंग्लिश. देन आय गॉट मॅरिड. मग तिथे पारंपरिक फॅमिली आणि त्या सगळ्या काही गोष्टींतून तो तलाक झाला. नंतर मी थोडं पुढचं नोकरी केली, मग थोडं पुढचं शिक्षण केलं. मग इकडे हा सहचर, हा साथी मिळाला वा. आणि त्यांच्या प्रेरणेने माझा पुढचा प्रवास झालेला आहे. तो कदाचित जास्त ऍक्टिव्ह प्रवास तिथून पुढे झालेला आहे. मग मी BEd केलं, MAd केलं, मग नेट सेट परीक्षा, मग PhD, मग आता हाऊस म्हणून MA मराठी कम्प्लीट केले. 2 महिन्यापूर्वी त्याचा रिझल्ट लागलाय. अरे वा. या सगळ्या गोष्टी असताना मग इथे आल्यानंतर मग मंडळाचं कार्य तर घरातच आहे आणि ते नवीनही नाहीये. त्याच्यासोबत मग माझ्यासाठी काम करणं, माझं शक्यतो काम लिखाण किंवा ह्या गोष्टीत आहे. पण मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकारिणीवरही मी होते. मुस्लिम महिला मंचाची प्रमुखही होते. त्या निमित्ताने काही महिलांच्या केसेस खूप साऱ्या ऐकायला मिळाल्या आणि पुन्हा तो ट्रॉमा जो असतो सायकोलॉजिकल, तो जाणवला की आपण याच्यातून गेलेलो आहोत आणि मग सगळ्यांची सगळ्या गोष्टी आम्हाला सॉल्व्ह नाही करता येत. पण किमान त्यांना थोडंसं मार्गदर्शन करणं, काही योग्य लीगल एड पर्यंत पोहोचवणं तुम्ही आणि त्याची मग किंवा स्थापना पण केली ना, मुस्लिम सत्यशोधक महिला मंडळ तुम्ही चालवता ना, म्हणजे तशा तो तुम्ही मंडळाचाच एक भाग आहे. भाग आहे. मंडळाचे 2-3 भाग आहेत. तिमिर भेद मंच आहे, जो अंधश्रद्धा मुस्लिम समाजातल्या पुढे आणून त्याच्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करतो. तो तिमिर भेद मंच आहे. मुस्लिम महिला मदत केंद्र हे पहिल्यापासूनच आहे मंडळाचा भाग. हो, म्हणजे जेव्हा सय्यद भाई होते तेव्हापासून हा, आधीपासूनच आहे. मग त्याचं 3 वर्ष ह्यांनी काम बघितलं, 2 वर्ष त्यांनी काम बघितलं. जशी कार्यकारिणी बदलते तसं प्रत्येक मंचाचे प्रमुख ही तो एक कार्यपद्धतीचा भाग झाला. त्याच्यातही काम केलं. आता सध्या हमीद दलवाई शैक्षणिक उपक्रम म्हणून एक भाग आहे आपला. तर मुस्लिम मुलांना शैक्षणिक मार्गदर्शन असेल किंवा त्यांना काही थोडासाच, खूप सारा नाही करता येत आपल्याला, कारण मंडळाचा जीव थोडा कमी आहे. मंडळाकडे खूप काही फंडिंग वगैरे नाही किंवा आपली NGO नाहीये की बाहेरून काही रिसोर्सेस मिळतील. आपण सगळे कार्यकर्ते आउट ऑफ पॉकेटच सगळं काम करत असतो. पण त्यातून सुद्धा काही लोकांनी डोनेशन म्हणून दिलेल्या ठेवी, मंडळाने त्यात घातलेली भर, याच्या आधारावर आम्ही काही अल्प प्रमाणात आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करतो मुस्लिम मुलांना किंवा शिक्षणासाठी ज्यांचं अडलंय त्यातल्या त्यात प्रोफेशनल एज्युकेशन घेत असतील तर, म्हणजे लवकरात लवकर आपल्या पायावर उभे राहतील अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न राहतो. तुम्ही दोघांनी एक खूप महत्वाचा निर्णय घेतला, जो माझ्या मुलीनी आणि माझ्या जावयाने पण घेतला, तो म्हणजे मूल होऊ न देण्यात. आणि हा खूप धाडसी निर्णय वाटतो लोकांना. खरं तर अशा धाडसी निर्णयाचं लोक स्वागत करण्यापेक्षा अनेकदा कुचेष्टा करतात. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला रघुनाथ कर्वेंनी जी चळवळ सुरू केली होती तेव्हा कसं झालं होतं. पण ज्या वेळेला आपल्यासारखे कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांची मुलं, म्हणजे तुम्ही त्याच पिढीतले आहात, तर ही नवीन पिढी निर्णय घेते, अतिशय विवेकाने निर्णय घेते आणि तुम्ही मात्र असंख्य मुलांचे लग्न पण लावून देताय. तर तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं वारसदार कोण, असा प्रश्न मी फेसबुकवर टाकला होता. मी म्हटलं सावित्रीबाई, एक यामिनी चौधरीने महिला राजसत्ता आंदोलनात घोषणा दिली होती की सावित्री आता घरोघरी ज्योतिबाचा शोध जाईल. तर मी लिहिलं होतं की तुम्हाला असे ज्योतिबा कोण माहिती आहेत आणि ज्योतिबा सावित्रीचं जोडपं सांगा. त्याच्यातलं एक जोडपं शमसुद्दीन तांबोळी आणि बेनझीर तांबोळी असं मी म्हणेन. हा निर्णय कसा घेतला, त्याचे परिणाम काय झाले आणि तुम्हाला तुम्ही पुढे कशी त्याची वाटचाल केली? हा, मी निर्णय घेतला होता की मूल न होऊ द्यायचा. हा माझा स्वतःचा निर्णय होता. त्याला सरांचा सपोर्ट होता. आणि त्याचा घरी काही जणांनी, आई वडिलांनी एकदा दोनदा विचारलं, पाहुण्यांनी बऱ्याच वेळेला विचारलं, पण त्यांना उत्तर द्यायला मी समर्थ होते. म्हणजे मी सांगितलं की हा माझा डिसिजन आहे आणि हा मी विचारपूर्वक घेतला आहे आणि त्याच्यावर मी ठाम आहे. आणि मी निर्णय घेण्यापूर्वी खूप वेळा विचार केला
पण एकदा कन्फर्म केल्यानंतर पुन्हा त्याचा विचार नाही केला किंवा त्याच्याबद्दल मला काहीही खंत वाटत नाही. भावाची मुलं आहेत, बहिणीची मुलं आहेत, इंटर रिलिजियस मॅरेज करून दिलेले एवढी मुलं आहेत आमची की हात मारली तर 50 जण उभे राहतात, आपलीच मुलं आहेत. त्याच्यामुळे हो. तो कधी मला आणि त्याची ऍक्च्युली खंत नाही सख्खे वाटली. मुलं कधीच उभे राहत नाहीत, हा पण एक मोठा अनुभव आलेला आहे. आणि त्यावेळेला नाही. आपण एक मूल पुन्हा आपण कोणातरी भार करून देणं ही खरं तर आजची गरज नाही असं मला पण वाटतं, पण हे नाही, खूपच छान असं काही नाही झालं, पण मुलांची म्हणजे ती खंत नाही मला कधी लागली. आणि तो विचारपूर्वक घेतलेला डिसिजन असल्यामुळे त्यात काही इश्यूच नव्हता कधी. आणि समाजाकडूनही तसं कधी काहीच नाही झालेलं, कारण आजकालच्या ह्याच्यात हे नॉर्मलाइज झालेलं आहे. कारण आपल्याकडे फक्त मुलं जन्माला घालणं आणि त्यांचं पालनपोषण करणं आणि त्याच सर्कलमध्ये राहण्याच्या पेक्षा शिक्षण आहे, बरीच कामं, बरेच एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह आहेत, खूप लिहायचं आहे. तर हा त्यातला एक भाग असू शकतो जो नाहीये. त्याच्यात असं वावं वाटण्याचं किंवा वरखाली आता अलीकडे समाजाकडूनही कोणी तसं काही करत नाही, कारण बरीच आत्ताची मुलं, तरुण मुलं सुद्धा नो चाइल्ड पॉलिसी किंवा नाही आम्हाला एकच बस किंवा मुलगी झाली तरी चालेल, म्हणजे प्रत्येकाचे डिसिजन फर्म आहेत ठरलेले. त्याच्यामुळे हे काही वेगळं असं खूप खास डिसिजन हे असं नाही, काही वाटत तुमच्या नाही मला. नॉर्मल बाबतीमध्ये ते खास याच्याकरता ठरतं की मुस्लिम समाजाबद्दलच्या काही गैरसमजुती आहेत. आणि म्हणून मला हा. शमसुद्दीन तांबोळी आणि तुम्हाला खास प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे मनस्विनींनी हा निर्णय घेतला आणि खूप जाणीवपूर्वक घेतला, तरी सुद्धा हिंदू समाजातले लोकही खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न विचारत असतात. पण मुस्लिम समाजाबद्दल अशी समजूत आहे, खरं तर 14.5% वरती मुस्लिमांची संख्या नाही, तरी सुद्धा, आणि 2.5% वरती ख्रिस्तांची संख्या नाही. म्हणजे या देशामध्ये फक्त 16.5 धार्मिक अल्पसंख्य हे हिंदूंमधून आलेल्या शीख, बौद्ध वगैरे वगैरे धरलं आणि हिंदूंची संख्या धरली तर 16.5 पेक्षा कुठलेही अल्पसंख्य तशा अर्थाने ज्यांच्यावर यांचा रोष आहे तसे नाहीत. आणि तरी सुद्धा मुस्लिम समाजाबद्दल असे समज पसरवले जातात आहे की यांना कुटुंब नियोजन करत नाहीत, यांनी असे निर्णय घेतले नाही. त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय हे आजच्या सगळ्या दर्शकांसाठी, श्रोत्यांसाठी सर्वात मोठं उत्तर आहे की अनेक जोडपी तुम्हाला अशी दिसतील की नो चाइल्ड पॉलिसी, अनेक जणांनी एकच मूल होऊ दिलेले, अनेक कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने. तर माझ्या समजुतीमध्ये किंवा माझ्या माहितीमध्ये 3 मुलं तरी मी बघितलेलीच नाहीयेत. खूप जणांना एकच आहे, काहीच जणांना 2 मुलं आहेत. त्याच्यामुळं सर बोलते. काय आहे की दलवाईंनी जेव्हा या कामाची सुरुवात केली त्यावेळेस जे वेगवेगळे विषय हाती घेतलेले होते, म्हणजे मदरसा शिक्षणाऐवजी आधुनिक शिक्षण घ्यावं, मुस्लिम महिलांच्या प्रश्नांच्या वरती काम करावं आणि त्यांना संविधानिक अधिकार मिळावेत. जसं हिंदुत्ववाद आहे तसं मुस्लिम जमातवाद आहे आणि मुस्लिम जमातवादाच्या याच्यातून अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. लोकसंख्या नियंत्रणाचा सुद्धा मुद्दा होता, कारण साधारणतः 60 वर्षापूर्वी मुस्लिम समाजामध्ये कुटुंब नियोजनाच्या बाबतीत नकारात्मकता होती आणि धर्माने तर कुटुंब नियोजनाचं समर्थन केलेलं आहे. लोक नियंत्रणाच्या बाबतीमध्ये अशा आयाती सुद्धा आहेत, असे अनेक ठिकाणी संदर्भ सुद्धा मिळतात. आणि अनेक मुस्लिम देशामध्ये सुद्धा लोकसंख्या नियंत्रणाचे राष्ट्रीय कार्यक्रम सुद्धा राबवण्यात येत असतात. पण आपल्याकडे मुल्ला मौलवी या पुरोहित वर्गाने कुटुंब नियोजन हे इस्लामच्या विरोधात आहे अशा पद्धतीची एक कल्पना मांडून लोकांची दिशाभूल केली. आणि जे लोक दारिद्र्यात आहेत, निरक्षर आहेत, झोपडपट्टीमध्ये राहणारे आहेत, ते स्वतःच्या ऐवजी या मुल्ला मौलवींनी सांगितलेला धर्म म्हणजे खरा धर्म असं मांडण्यात येत होते. म्हणून तुम्ही जो अमरावतीचे वजीर पटेल यांचा उल्लेख केला, त्यांच्यावरती दलवाईंनी जबाबदारी सोपवली होती की तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त काम करा. आणि मग कुटुंब नियोजनाचे अनेक कॅम्प घेण्यात आले. 500 लोकांनी एकत्रितपणे कुटुंब नियोजनाचे एक नसबंदी कार्यक्रम केलेले होते. हा एक इतिहास झाला आणि पुढे त्यातून जागृती झाली. अनेक सुशिक्षित मुस्लिम कुटुंब नियोजनाचे म्हणजे अंमलबजावणी करायचे, पण उघडपणे ते भूमिका घेत नव्हते. आज तो प्रश्न नाहीये. आज तुम्ही जो म्हणालात की लोकसंख्या तेवढीच आहे आणि देशाचे 17वे मुख्य निवडणूक आयुक्त जे होते डॉक्टर SY कुरेशी IS, त्यांनी अलीकडेच एक पुस्तक लिहिलेलं आहे मिथ ऑफ पॉप्युलेशन आणि फॅमिली प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये, आणि त्याने हे स्पष्ट दाखवलेलं आहे की मुस्लिम जन्म दर जो आहे तो
भारतीय जन्मदराच्या बरोबरीला आलेला आहे. बरोबर. आणि जे काही आपल्याला काही प्रमाणात जे दिसतं त्याचं कारण धर्म नाहीये, तर दारिद्र्य आहे, आर्थिक परिस्थिती आहे. आणि हे जिथे जिथे दारिद्र्य आहे, निरक्षरता आहे, तिथे तिथे आपल्याला या पद्धतीची लोकसंख्या वाढ दिसून येते. पुढे आज मात्र तुम्हाला माहिती आहे, अगदी पंतप्रधानांच्या पासून तर अनेक लोक 2050 मध्ये भारतामध्ये मुस्लिम बहुसंख्याक होणार आहेत अशी भीती दाखवून एक फोबिया लोकांमध्ये निर्माण करतात. आणि अनेक संत, महंत, आमदार, खासदार तर उघडपणे हिंदूंनी सुद्धा 4-4 बायका, 4-4 मुलांना जन्म द्यावा, 10-10 मुलांना जन्म द्यावा अशी भाषा करतायत. हा सगळा जो अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने एक नॅरेटिव्ह उभं करण्यात येत आहे ते अत्यंत चुकीचं आहे. आणि आता गव्हर्नमेंट मधूनच जे सरकार चालवत आहेत त्यांच्याकडून सुद्धा जर अशा पद्धतीची वक्तव्य येणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. बरोबर. म्हणजे इथेच सर्वात मोठी जी टीका हमीद भाईंवर होत होती ती टीका पूर्णपणे गळून पडते. कुठल्याही धर्मांध शक्तींच्या बरोबर, RSS किंवा हिंदुत्ववाद्यांबरोबर हमीद भाई कधीच नव्हते हे त्याच्यातून सिद्ध होतं. धर्मांधतावादी लोक हे तालिबानी पद्धतीचे लोक लोकांवर काय काय लादतील आणि त्याच्या विरोधात जाऊन जेव्हा उभं राहतो एखादा माणूस त्यावेळेला तो हिंदुत्ववादाच्या बाजूनी कसा उभा राहील. तो दोन्हीही पद्धतीच्या तालिबानी प्रवृत्ती असतील, धर्मांध प्रवृत्ती असतील, कठमुल्ला पण असेल किंवा पंडित आणि पुजाऱ्यांचं संपूर्णतः आपल्यावर असणारा कब्जा असेल, याला त्यांचा पूर्णतः विरोध होता. आजच्या घडीला मला वाटतं त्याच्यामुळे मुस्लिम सत्यशोधकचं काम खूपच प्रासंगिक आहे. तुम्ही दोघांनी ज्या पद्धतीने काम सुरू केलं त्याच्यामध्ये शिक्षण ही गोष्ट खूप महत्वाची आहे. सच्चर आयोगानी पासून सगळ्यांनी मुस्लिम स्त्रियांचं, खास करून मुस्लिम स्त्रिया आणि पुरुषांच्या शिक्षणावर खूप मोठ्या प्रमाणावर की का बरं त्यांना मागास ठेवलं गेलेलं आहे हे लिहिलं. मंडल आयोगाने खास मागास कोणाकोणाला ठेवलं याच्यातल्या सर्व जातींमध्ये मुस्लिम ओबीसी आणि मुस्लिम दलितांच्या संदर्भामध्ये तर विचार केला गेला, पण मुस्लिम दलित किंवा आदिवासींमध्ये काही मुस्लिम झाले असतील तर तेही बघितलंय. पण सर्वात जास्त मुस्लिम ओबीसी आहेत आणि ते कारागीर आणि 52% वेगवेगळ्या ज्या जमाती आहेत, जाती आहेत त्यांच्यामध्ये विखुरलेले आहेत. म्हणजे जसं तुम्ही दांबोळी आहात, मी बारई आहे, तर दोघांची जात एकच आहे पण माहितीच नव्हतं की अशा पद्धतीने. पण मंडळी आपल्याला ते सांगितलं आणि आपल्याला दाखवून दिलं की बागवान असतील, चौरसिया असतील, तांबोळी असतील, पानमाळी असतील, हे सगळे जण, बारई असतील, हे सगळे हिंदू धर्मातल्या आलेल्या जाती पण मुस्लिम धर्मात जातीच राहिले. मग धर्मांतर केल्यानंतर जाती मिटत नाहीत. हा हमीद दलवाईंचा पण खूपच मोठा त्यांनी सातत्याने म्हटलं होतं की ह्या जातींवर आपल्याला काम करावं लागेल. तर नेमकं मुस्लिम सत्यशोधक समाजाने या जातींच्या संदर्भात मंडल ते सच्चर तुम्ही कशा पद्धतीच्या नवीन काळामध्ये कशा भूमिका घेतल्या आणि तिथे शिक्षण, रोजगार आणि आरक्षण खरोखर मुस्लिम मुलांच्या मुस्लिम सेवा सर्व्हिसेसमध्ये, UPSC MPSC मध्ये तिथे त्यांना खरंच प्राधान्य मिळतं का? तुम्हाला काय वस्तुस्थिती लक्षात आली? तुम्ही आधी द्या, मग बेनझीर पण एक शिक्षण तज्ञ असल्यामुळे त्यांना पण ते आपण देतील. तेही बोलतील माझ्यानंतर. पण तुम्ही जसं एक थोडक्यात इतिहास सांगितला तसं 1955 मध्ये काकासाहेब कालेलकर समितीने मुस्लिम समाजामध्ये 1953 मध्ये आयोग नेमला गेला आणि 55 मध्ये तर तेव्हा त्यांनी मुस्लिम समाजात सुद्धा जाती व्यवस्था आहे हे दाखवून दिलेलं होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याची कल्पना होतीच की बहुसंख्य मुस्लिम समाज जो आहे जवळपास 70-80% आजचा भारतीय मुस्लिम समाज, इथला दलित, इथला आदिवासी, इथला अस्पृश्य, इथला भटका अशा ह्याच्यातून धर्मांतरित झालेला असा समाज आहे. आणि त्यांची परिस्थिती हिंदू धर्मातील जे मागास जाती आहे त्यांच्या सारखीच आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम समाजातील मागास जातींना आरक्षणाची सोय असावी अशी भूमिका घेतलेली होती. पण झालं काय, आर्टिकल 340 खास तुम्ही तो पण त्यात असं झालं की पंडित जवाहरलाल नेहरूंनी मौलाना अबुल कलाम आझादना सल्ला मागितला की आंबेडकर असं म्हणतायत, तुमचं काय म्हणणं आहे? आता आझाद जे आहे ते धार्मिक दृष्ट्या विद्वानही होते आणि एक आदर्शवादी होते. त्यांनी असं सांगितलं की इस्लामला जाती व्यवस्थाच मान्य नाहीये आणि इस्लाम मध्ये जाती व्यवस्था नाहीये
तर मग जातीच्या याच्यावरती आरक्षण द्यायची गरज नाही, असं आझादांची भूमिका ठरली. आणि मग 1950 मध्ये राष्ट्रपतीचा जो संविधानात्मक आदेश आला, ते प्रेसिडेंट कॉन्स्टिट्युशनल ऑर्डर, त्यामध्ये फक्त हिंदू समाजातील मागास जातींना एससी एसटी देण्यात आलं. मग मंडळ आयोग आलं, रंगनाथ मिश्रा आयोग आलं, सच्चर समिती आली, महमूदुर रहमान अभ्यास गट आला. आणि यातून स्पष्ट झाले की मुस्लिम समाजामध्ये अस्वलवाले आहेत, माकडवाले आहेत, टांगेवाले आहेत, छप्परबंद आहेत, सिकलगार आहेत, मोमीन आहेत, विणकर आहेत, अशा या जाती आहेत. मग आपण काय केलं, मुस्लिम सत्यशोधक मंडळाने उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली, मुस्लिम समाजाला नाही पण किमान मुस्लिम समाजातल्या ज्या मागास जाती आहेत त्यांना शिक्षणामध्ये आरक्षण देण्यात यावं. आणि मग तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने 5% आरक्षणाची शिफारस केलेली होती, परंतु राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे आणि यामुळे प्रॉब्लेम निर्माण झाला. आता अलीकडे जर आपण पाहिलं तर प्री मॅट्रिक स्कॉलरशिप असेल, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप असेल, मौलाना आझाद संशोधन शिष्यवृत्ती असेल, फेलोशिप असेल, या सगळ्या बंद करण्यात आलेल्या आहेत. आणि परिणामी झालंय काय, म्हणजे मला हे माहिती नव्हतं. हा तुम्ही खूपच महत्वाचा इतिहास सांगताय, कारण शिष्यवृत्त्या बंदच होऊन गेलेल्या असतील तर तेव्हा कसं करणार त्या सगळ्याच्या. अगदीच, म्हणजे एका बाजूने आपण यांचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न करतोय. आणि तुम्हाला परवाची जर इतिहास तुम्हाला माहिती असेलच की काश्मीरमध्ये एक मेडिकल कॉलेज उघडण्यात आलेलं होतं, परंतु त्याच्यामध्ये मेरिट प्रमाणे, इंटरेस्ट टेस्ट प्रमाणे जे विद्यार्थी आले ते जास्तीत जास्त मुस्लिम मुलं प्रवेश घेतलेला होता. आणि त्यांनी अशी भूमिका घेतली की हे आम्ही काही मुस्लिमांच्यासाठी संस्था काढलेली नाही, आमची मुलं त्याच्यावर, आणि काही ना काही कारण दाखवून ती संस्था बंद करून टाकलेली आहे. म्हणजे मौलाना अबुल कलाम आझाद जे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री होते, 2008 पासून त्यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून आपण साजरा करतो, परंतु तो सुद्धा अलीकडच्या काळात बंद करण्यात आला. म्हणजे 2020-22 मध्ये महाराष्ट्र शासनाने शाळा आणि शिक्षण वेगळ्या संस्थांना एक यादी दिलेली आहे की कुठल्या महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या, कुठले राष्ट्रीय सण साजरे करायचे. आणि यामध्ये दीनदयाळ उपाध्याय पासून आणखीन अनेक माहीत नसलेले महाराज, संत वगैरे यांचा समावेश आहे, परंतु मौलाना अबुल कलाम आझाद यांचं नाव काढून टाकलेलं आहे त्याच्यातून. म्हणजे इतक्या पद्धतीचं अलीकडे एक शत्रुभाव आणि पक्षपात निर्माण झालेला आहे की मग शैक्षणिक प्रगती नाही. आणि मग महात्मा फुल्यांचं जे विद्येविना मती गेली, मतीविना हे जे, आणि एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केले, हा जो भाग आहे तो इथे येतो. मी त्याच्यावरूनच येते की फातिमा शेख आपल्या देशातल्या पहिल्या भारतीय मुस्लिम शिक्षिका, त्यांच्याबद्दलही इतके प्रवाद निर्माण करण्यात आले. माझं म्हणणं की तुम्हाला कधी सरस्वती दिसलीच नव्हती, पण त्या सरस्वतीची मूर्ती ठेवून तुम्ही सरस्वतीला मान्यता 3500 वर्षापासून मिळवली. सावित्रीबाईंच्या पत्रामध्ये फातिमांचा उल्लेख आहे. अहमदनगरच्या शाळेमध्ये जी शाळा आहे मिशन स्कूल त्याच्यामध्ये आहे. अमेरिकन मिशन स्कूलच्या रिपोर्टमध्ये फातिमाबाईंचा उल्लेख आहे. उस्मान शेख हे त्यांचे भाऊ होते आणि त्यांनी म्हणजे भिडेवाड्याचा एवढी जाहिरात आता सध्या सुरू आहे. जेव्हा अनंत महादेवन यांची फिल्म येऊन गेली त्याच्यानंतर या लोकांनी मोठ्या प्रमाणावर जाहिरात सुरू केली. 1 जानेवारी 1848 रोजी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी, आणि मग बोल्ड मध्ये भिडेवाड्यात शाळा उघडली. म्हणजे हळूहळू अक्षरं जागली जातील आणि पहिली मुलींची शाळा भिडेवाड्यात उघडली, एवढंच राहील. ही जी नॅरेटिव्ह करण्याची, हे जे नॅरेटिव्ह पेरण्याची जी त्यांच्या युक्त्या आहेत त्या हाणून पाडायला हव्यात, कारण भिडेंना सुद्धा माघार घ्यावी लागली. 1848 ची शाळा 1850 मध्ये बंद झाली. त्यावेळेला कुठल्याही तथाकथित उच्चवर्णीय तथाकथित ब्राह्मणी लोकांनी त्यांना शाळा दिल्या नाहीत किंवा जागा दिली नाही. बरं, आई वडिलांनी म्हणजे त्यांच्या वडिलांनी पण त्यांना बाहेर काढलं होतं. त्यावेळेला आपण जाणार कुठे, त्यावेळेला उस्मान शेख उभे राहिलेत आणि उस्मान शेखांचा वाडा, संपूर्ण शाळा, बाकीच्या 18 शाळा उघडल्या गेल्या तरी उस्मान शेखांचा वाडा हा फुल्यांना कायम राहिला. आणि तिथे फातिमा शेख या त्यांच्या सहकारी शिक्षिका म्हणूनही
आणि आपल्याला अनंत महादेवांनी अजून पण त्याच्यामध्ये भर घातली आहे की त्या दोघी जणी पण मिळून जात होत्या सिंथिया फरारकडे शिकायला. तर आपल्याला त्याचा इतिहास आता सरफराज अहमद लिहितात आहे, कामिल पारखेंनी लिहून काढलेला आहे. तर आपल्याला नवीन नवीन इतिहास प्राप्त होतोय. पण आणि मला आत्ताच माझी मैत्रीण असुंता पारधे सांगत होती की तो जो एरिया आहे घाशीराम कोतवाल जिथे होतं ते, तो जो एरिया आहे तो स्कॉटिश मिशनरी स्कूल होतं. तर तिथे तर हे लोक शिकले नाहीत ना. ही जी सगळी हिंदू मुस्लिम जी मंडळी होती म्हणजे फुल्यांसारखी जी बहुजन मुलं होती, ती बहुजन मुलं त्या शाळेत जात होती आणि तिथे स्कॉटिश मिशनऱ्यांनी त्यांच्यासाठी शाळा काढल्या होत्या. तिथे हे मित्र झालेत का, असा आपल्याला आता इतिहास वेगळा सापडू शकतो. माझा प्रश्न असा आहे की फातिमा शेखांपासून रुकैया सखावत हुसेन पर्यंतची तर परंपरा आहे. मगाशी मी उल्लेख केला तसं या देशाला जशा राजमाता जिजाऊ मिळाल्या किंवा अहिल्या होळकर मिळाल्या, तसं रझिया सुलतान पण मिळाली. आणि आपल्याला लक्षात येतं राणी चांदबीबी आपल्या अहमदनगरला इतकं मोठं आर्किटेक्चर राणी चांदबीबीचं आहे. हे जे इतिहास आहे हे नामशेष करण्याचं जे कार्य सुरू झालंय, जिथे नावं सगळी मुस्लिम नावं होती ती काढून टाकण्याचं सुरू झालंय, याच्यामुळे तुमच्यासारखे प्रागतिक ज्यांनी संपूर्णतः मुस्लिम समाजाचा रोष पत्करून जे काम सुरू केलंय त्यांना 3 प्रकारची संकट आहेत. त्याच्याबद्दल तुम्ही सांगा की ही कशा प्रकारची संकट आहे. एकीकडे सेक्युलर आहात म्हणून तुम्हाला टार्गेट केलं जात असेल, दुसरीकडे मुस्लिम आहे म्हणून टार्गेट केलं जात असेल, तिसरं तुम्ही हिंदू विरुद्ध मुस्लिम म्हणून टार्गेट केलं जात असेल. तर ही जी आताच्या काळातली परिस्थिती आहे ती तुम्हाला शिक्षण क्षेत्रात फातिमा बिन नंतर आज तुम्ही एक मोठ्या शिक्षण तज्ज्ञ म्हणून आज तुम्ही जे नाव कमवलंय, तर फातिमा बिन नंतरच्या 2025 मधल्या बेनझीर तांबोळीचा जो प्रवास झालेला आहे तो प्रवास कुठे खुंटेल असं तुम्हाला वाटतं? फातिमा शेख, सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आपण इथे आहोत हे तर निश्चितच आहे. त्या प्रवासामागे आजपर्यंत जे इथे आहोत त्याच्यामागे त्यांचीच प्रेरणा आहे. त्यांनी कार्य केलं म्हणून आपण शिकू शकलो. प्रवास खुंटेल असं मला नाही वाटत. थोडा अडथळा येईल पण प्रवास कमी वेगाने होईल. पण आपण हात वर केले तर तो निश्चित खुंटेल. त्याच्यामुळे आपण काही ना काही करत तो प्रयत्न कायम करत राहिला पाहिजे, कायम बोलत राहिलं पाहिजे. आणि तुम्ही जे म्हणतात की तुम्हाला 3 बाजूनी विरोध होतो, एक तर सेक्युलर म्हणून तर होतो, शिवाय मुस्लिम ट्रेडिशन्स खूप फॉलो करत नाही, म्हणजे मला बुरखा घालत नाही म्हणून किंवा काय की ये आपने जैसे नाही आहे वो बुरखा वगैरे नाही पहनते असंही म्हटलं जातं. किंवा एक्स्ट्रीम हिंदू लोकांच्याकडून, हिंदुत्ववादी लोकांच्याकडून, एक्स्ट्रीमिस्ट लोकांकडून की हे मुस्लिमांना फेवर करतात किंवा त्यांच्याविषयी काही अन्याय झाला तरी बोलायला उभे राहतात आणि आपल्याला टार्गेट करतात म्हणूनही काही वेळेला सहन करावं लागतं. शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने जर विचार केला तर आज मुलं शिकतात आहेत, पण कागदपत्रांचा जो विषय असतो की त्याला काय बर्थ सर्टिफिकेट लागेल, तारखा लागतील, नावं व्यवस्थित नाही आहेत लिहिलेली, त्याच्यात जातीचे उल्लेख, मग व्हॅलिडिटी, हा सगळा जो एकूण खडतर प्रकरण आहे सगळ्यांसाठीच, त्यात मुस्लिमांसाठी खूपच खडतर आहे. कारण जात माहित नसते, धर्माच्या ठिकाणी मुसलमान लिहिलेलं असतं, जातीच्या ठिकाणी काही वेळेला मुसलमान लिहिलंय, एकतर केस अशी आहे नावाच्या ठिकाणीच मुसलमान लिहिलेलं आहे. आता कसं करायचं? ते सगळे दाखले बदलून घेणं आणि ते माहित असणं, बर्थ सर्टिफिकेट काढणं, डेथ सर्टिफिकेट असणं, या सगळ्या गोष्टी, किंवा व्हॅलिडिटी करायला गेलं तर 5-50 वर्षापासून माझ्या आजोबांचे पणजोबांच्या पावत्या आणा म्हणतात व्यवसायाच्या. आता हे कुठून आणणार? बरोबर. ज्यांना त्या कधी स्वतःच दिल्याच नाहीयेत. नाही त्या कधी दिल्या पण नाहीये. नव्हत्याच ना, नव्हत्याच. किंवा 1-2 रुपयाचं पान विकत असेल तर त्याच्याकडे पावती असेल का? तो छपरबंद असेल, तो मदारी असेल, तो मेहतर असेल, तर माकडवाला जर खेळ करत असेल रस्त्यावर, पावती घेणार आहे का तो 1 रुपया त्याच्यात कटोरीत टाकल्यानंतर? किंवा तो पावत्या देणार आहे का? त्याच्याकडे काही जमा खर्चाचा हिशोब असणार आहे का? ते त्याच्या पोटालाच पुरत नव्हतं. तर ह्या सगळ्या गोष्टी करून नवीन काहीतरी सेटअप करता येईल का? किंवा किमान आत्ताची जी पिढी आहे ती खूप जागरूक आहे कागदपत्रांच्या बाबतीत, त्याचा प्रॉब्लेम नाहीये. पण जुन्या म्हणजे पहिल्या पिढीतले जे लोक, आता फर्स्ट जनरेशन लर्नर्स काही असतील, काही जणांच्या घरात अजून मुलं शिकत नाहीत किंवा आता शिकू लागलेत आणि त्यांच्या आई वडिलांचे कागदपत्र अवेलेबल नाहीयेत. तर अशा ठिकाणी काय करता येईल? तर त्याच्यासाठी एकूणच मास अवेअरनेसचा प्रोग्राम घ्यावा लागेल. आणि शिक्षणाकडे जर जास्तीत जास्त मुलं वळवायची असतील तर भाषा हे माध्यम कुठलं असायला पाहिजे? तर हे मराठी भाषेतूनच शिक्षण घ्यायला पाहिजे महाराष्ट्रातल्या मुस्लिमांनी. कारण आणि बोलायला पाहिजे जास्तीत जास्त. कारण तुम्हाला हातावरचं पोट, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, लघुउद्योग करून, हातगाडी चालवून जरी काही पोट भरायचं असेल तरी तुमचा पाला कोणाशी पडणार आहे? महाराष्ट्रातल्या मराठी बोलणाऱ्या माणसाशी पडणार आहे. तिथे तुम्हाला रोजीरोटी कमवायची असतो, तुम्हाला मराठी बोलता आलंच पाहिजे. तुमच्या उपजीविकेसाठी तुम्हाला मराठी बोलता आलं पाहिजे, मराठी भाषेतून शिक्षण घेतलं पाहिजे.
किंवा भले तुमचं काही आणि काय मी जेव्हा पीएचडी करत होते तेव्हा असं दिसून आलं की मुलांना इंग्लिश मिडियमच्या शाळेत टाकतात आणि मुलींना उर्दू मिडियमच्या शाळेत, म्हणजे कमी खर्चात. आणि आज ते उर्दू मिडियमच्या शाळाही बंद व्हायला लागल्यात. मग कसं करायचं? तर मुलांना कुणालाही इंग्लिश मिडियमच्या शाळांचे फी आजकाल पडत नाही आणि जिल्हा परिषदेच्या शाळा बंद व्हायला लागल्यात. हा दुहेरी पेच आहे. पण त्यातल्या 80,000 शाळा बंद झाल्या. त्याच्यामुळे मराठी माध्यम शाळा शिक्षण घेणं, मराठी बोलणं आणि उपजीविकेसाठी आपल्या मराठी भाषेवर भर देणं आणि आपली कागदपत्र नीटनेटकी जागरूक पद्धतीने तयार करणं, जर हे एवढ्या 2 गोष्टी झाल्या तर शिक्षणामध्ये मुस्लिम टक्का वाढू शकतो, रोजगारामध्ये पण वाढू शकतो. नक्कीच. लताताई, थोडस ऍड करतो की तुम्ही उल्लेख केला की बेनझीरने जे विश्लेषण केलं त्यामध्ये अलीकडे अजून एक प्रकार सुरू झालेला आहे की इतिहासाची पानं पुसून टाकणं. आता फातिमा बी शेखचा जो उल्लेख केला तर एक हिंदू मित्रांच्या, हिंदुत्वादी म्हणतो की त्यांच्या पोटात का दुखतंय हे काही कळत नाहीये. म्हणजे ते असं म्हणत की फातिमा बी शेख या अस्तित्वातच नव्हत्या आणि हे काल्पनिक पात्र आहे फातिमा बी शेख. जो उल्लेख केला होता ते सगळं उस्मान शेखांचं आहे. फरारच्या ते मिशनरी याच्यातून प्रशिक्षण घेतल्याचा एक दाखला त्यांच्याकडे आहे. 10 ऑक्टोबर 1856चं सावित्रीबाईंचं पत्र सुद्धा आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी मजूर पाक्षिकामध्ये तो फोटोही छापलेला आहे जो निगेटिव्ह वरून तयार करण्यात आलेला होता. असं एवढं सगळं असताना सुद्धा फातिमा बी नव्हत्याच म्हणायचं, पण म्हणजे जे इतिहासात जे होते ते नाही म्हणायचं आणि रामायण आणि महाभारतातील काल्पनिक पात्र मात्र खरे होते अशा पद्धतीचं जोडायचं. हा जो भाग आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा मला मांडायचा होता तो असा की अलीकडे जे एकूण चालले, हमीद दलवाईंना असं वाटत होतं की हिंदुत्ववाद आहे, त्याच्या विरोधात लढणारे लोक सुद्धा आहेत, मुस्लिम जमातवादाच्या विरोधात लढणारे लोक नाही आहेत, म्हणून मी ही जबाबदारी घेतलेली आहे. याचा अर्थ दलवाईंनी हिंदुत्ववादाबद्दल बोललेच नाहीत, लिहिलंच नाही असंही नाहीये. उलट त्यांचं राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान हे जे पुस्तक आहे त्यामध्ये स्वतंत्रपणे एक प्रकरण हिंदुत्ववादाच्या वरतीच लिहिलेलं आहे आणि सावरकरांना सुद्धा त्यांनी टार्गेट केलेलं आहे. एवढंच नाही तर त्यांनी आपल्या भाषणामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की मुसलमानांचं जसं भारतीयकरण व्हायला पाहिजे तसं हिंदूंचंही भारतीयकरण व्हायला पाहिजे. मध्यंतरी 3 मेला दलवाईंची पुण्यतिथी होती, स्मृती दिन होता आणि मी लोकसत्तामध्ये लेख लिहिला होता आणि त्या लेखाचा संदर्भ असा होता की अटल बिहारी वाजपेयी यांनी दलवाई वारल्यानंतर एक विधान केलं होतं की हिंदूज टू नीडेड दलवाई, हिंदूंनाही दलवाईंची गरज आहे. त्यांची धर्मनिरपेक्षता, त्यांची लोकशाही, त्यांची समानता, त्यांची वैज्ञानिकता, त्यांचे वैश्विक मूल्य हे हिंदूंनाही लागू आहेत. आणि मग मी तो लेख लिहिल्यानंतर माझ्या लेखाचा प्रतिवाद करण्यासाठी तरुण भारतने 3 लेख लिहिलेले आहेत. म्हणजे आता तुम्ही जो म्हणालात की मुस्लिमांना अजूनही वाटतं की आम्ही हिंदुत्ववाद्यांच्या बाजूने आहोत, हिंदुत्ववाद्यांना असं वाटतं की आम्ही जमाते इस्लामीची बी टीम आहे आणि राजकीय लोकांना तर आमचा कुठलाच विचार परवडणारा नाही आहे. आणि अशा पद्धतीने अशा कोंडीमध्ये काम करत असताना अनेक उपक्रम आपण राबवतो. जसं बकरी ईद आहे, बकरी ईदच्या दिनी प्राण्यांची आहुती देण्यात येते, कुर्बानी देण्यात येते. त्याच्या पाठीमागची आख्यायिका, त्याच्या पाठीमागचं प्री इस्लामिक कल्चरचा तो भाग, ही भावना वेगळी. पण आम्ही गेले 15 वर्षांपासून बकरी ईदच्या दिनी रक्तदान आयोजन करत असतो आणि जाती धर्मापलीकडे जाणारं मानवतेचं नातं सांगणार आणि आता देहदान, अवयवदान यालाही आम्ही प्रोत्साहन देत आहोत. म्हणजे आपल्याला मानवी समाज निर्माण करण्याच्या दिशेने पुढे जाणं ही जी दलवाई, त्यालाच आज विरोध होताना मोठ्या प्रमाणात दिसतो. तुम्ही जे मला तुमच्या उपक्रमांकडे येण्याच्या आधी एक खूप महत्वाचा मुद्दा आपल्याकडून निसटून जायला नको, कारण हा मुद्दा तुमच्या दोघांच्याही बोलण्यात आला. एक म्हणजे नागरिकत्व सिद्ध करा, एक म्हणजे कागदपत्र सिद्ध करा. CAA NRC हा जो पूर्णतः हे आणला गेला आणि आधार कार्ड आणल्याबरोबर डिमॉनिटायझेशन झाल्याबरोबर पहिल्यांदा लादलं गेलं ते तुमचं नागरिकत्व सिद्ध करा. आदिवासींना वन अधिकार कायदा आल्यामुळे 75 वर्षाचं ते दाखवायचं असं म्हणून हिस्टॉरिकल इनजस्टिस म्हणत किमान आदिवासींच्या वन अधिकार कायद्यामध्ये पेसा वगैरेच्या सगळ्या सोयी तरी आहेत. तिथे पण खूप लढाई लढावी लागते.
पण मुस्लिमांच्या बाबतीमध्ये सीए एनआरसी आणल्याबरोबर नागरिकत्व सिद्ध करण्यासाठीचे कागदपत्र नाहीत, जे बेनजीर आता म्हणत होत्या, पुरावे नाहीत. इतक्या पिढ्यानपिढ्या इथेच राहिलेली लोक आहेत आणि बरोबर. इथेच मेलेली लोक आहेत. इथून ते कुठेच गेलेले नाहीयेत. एखादी व्यक्ती हजला गेली असेल, पण इथून ते कुठे चाललेले नाहीयेत. ते रोहिंग्या मुस्लिम नाहीयेत, ते पाकिस्तानातून आलेले नाहीयेत. ज्यांना तिथे जायचं होतं, बांगलादेशमध्ये जायचं होतं, ज्यांना पाकिस्तानमध्ये जायचं होतं, ते आधीच गेलेले आहेत. इथले पहलगाम मधले सगळे मुस्लिम इथलेच मुस्लिम होते. ह्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी आपण कशा पद्धतीने, कारण हा आज सगळा तो म्हणजे पूर्ण समाज हा तोडून टाकण्याचं, म्हणजे जे आपलं नातं आहे आपल्या परिवारांचं, म्हणजे मी कधीही भेटले तर मला असं वाटतं, मी मागच्या वेळेला जेव्हा कोल्हापुरात गेले होते, जवळपास 30 वर्ष झाले, त्यावेळेला मी सरळ हुसेन जमादार, आयशा जमादार यांच्याकडे राहायला चालली गेले. म्हणजे तेव्हा म्हणजे मुमताज पण जिवंत होते. आमची मिटिंगा झाल्या. नंतर आम्ही मुस्लिम सत्यशोधक समाजाच्या संपूर्ण ऑफिसमध्ये आम्ही एकत्र भेटलो आणि केवढ्या गप्पा, माझ्याजवळ फोटो आहेत ते सगळे जुने. पण आज तसं करायचं झालं तरी सुद्धा आपल्या अनेक लोकांना, मित्रमंडळींना सुद्धा भीती वाटते की आपले मित्र सोसायटीमध्ये राहायला आले तर सोसायटी काय म्हणेल. ही जी परिस्थिती निर्माण झाली, अशा परिस्थितीमध्ये तुमचं काम खूप कठीण होत असेल आणि तेही आंतरधर्मीय विवाहाचं आणि असं. तर कसं पेलता आहात तुम्ही हे सगळं? आणि सीएए एनआरसी बद्दल खास की शाहीन बागांचा जो संपूर्णतः मोठा रोल राहिला, तिथे संविधान आणि बाबासाहेब घेऊन या बायका बसल्या होत्या. तिथे कधीही मुस्लिम व्यक्तिगत कायद्याचा त्यांनी उल्लेखही केला नाही. तिथे सगळ्या जणी हम भारत के नागरिक ही रोज प्रिएम्बल वाचली जायची संविधानाची. तर अशा पद्धतीने तुमचे काय अनुभव आहेत? आणि मला वाटतं आपण उत्साहात आहोत, तर आपण 15 मिनिटं वाढवायला हरकत नाहीये चर्चा. तर मला तुम्ही, कारण हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत, लोकांना त्याच्यातून क्लॅरिटी होईल, तर तुम्ही त्याच्यावर प्रकाश टाकावा. मी बोलतो, नंतर बेनजीर पाहिजे असेल तर बोलेल. अगदी 1-2-3 महिन्यापूर्वी पुण्यातच प्रकरण घडलं की आर्मी मधून रिटायर झालेला माणूस आहे, म्हणजे भारतीय सैन्य दलातला तो माणूस आहे, आणि त्याच्या घरी रात्री 12-1 वाजता पोलीस जाऊन, आणि पोलीसच नाही तर त्याच्यासोबत आजूबाजूचे टगे लोक जाऊन दार थोटावून त्यांना डॉक्युमेंट्स मागत होते, म्हणजे मुस्लिम आहे म्हणून. आणि आपल्याला कल्पना आहेच आहे की मुसलमानांना दुय्यम नागरिकत्व देणं हे एक अजेंडा घेऊन वागणारे जे लोक आहेत ते आता सत्तेवरती आलेले आहेत. म्हणजे आणि उघड पद्धतीने मुसलमानांचा मतदानाचा अधिकारच काढून घेतला पाहिजे अशा पद्धतीची भाषा सुद्धा करतायत लोक. म्हणजे संविधान विरोधीच हे जे काही आहे, म्हणजे संविधानाच्या वरती, संविधान तांत्रिकतेला ते महत्व देतात, त्याची नैतिकता जी आहे संविधानाची तीच त्यांना मान्य नाही. आणि म्हणून एनआरसीच्या वेळेस, सीएएच्या वेळेस जी काही आंदोलनं झाली, त्या आंदोलनामध्ये म्हणजे तिस्ता सेटलवाड असेल, सुनीलम असेल, आणि आम्ही डॉक्टर बाबा आढाव आणि आम्ही इथे बाल गंधर्वच्या तिथे झाशीच्या राणीचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही आंदोलनं केलेली आहेत, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये. आपला त्याच्यामध्ये निश्चितपणे सरकारने घेतलेल्या या भूमिकेच्या विरोधातच आपण भूमिका घेतलेली आहे. आता झालंय असं की एनआरसी आणि सीएए याच्या हे विषय घेऊन ज्या पद्धतीने त्यांनी एकूण मुस्लिम समाजाला बदनाम केलं, तसाच तेवढाच विषय वक्फ बोर्डाचा सुद्धा त्यांनी वापरलेला मध्यंतरी, वक्फ प्रॉपर्टीच्या संदर्भात. देशात 3ऱ्या क्रमांक वक्फ प्रॉपर्टी. आणि आपल्या पुण्यामध्ये सुद्धा जे लोकप्रतिनिधी म्हणून ज्या महिला आहेत, त्यात शनिवार वाडा सुद्धा वक्फ प्रॉपर्टी आहे असं उद्या म्हणायला लागतील. आणि बिचाऱ्या काही महिला तिथे गार्डन, तिथे बगीचा होता, जेवायला तिथे आलेल्या होत्या, वेळ झाली म्हणून झाडाखाली त्या प्रार्थना करत होत्या. तेवढ्यावरून जो गाजावाजा केला आणि तिथे गोमूत्र शिंपडून जे आंदोलन केलं, किंवा रमजानची ईद असते, बकरी ईद असते, महिलांच्या वरती ताण पडत असतो, आणि श्रम परिहार सारखं एक विरंगुळा म्हणून गार्डन मध्ये, बगीच्यामध्ये जात असतात. तर यावर्षी गार्डन सुद्धा, सारसबाग सुद्धा पुण्यामध्ये बंद करून टाकलेली होती. म्हणजे मेधा कुलकर्णींनी आता आजच मी पाहिली ती 2-3-4 दिवसापूर्वी पण त्यांनी असाच प्रकार केला. तर हे भयंकर त्यांनी सुरू केलेलं आहे. म्हणजे एकीकडे सर्व, मग त्यांनी रस्त्यावर जे हिंदुत्ववादी नारे देतात ते, मी हिंदू धर्मामध्ये जन्माला आले असेल तर मला पटत नाही.
मला मला नाही पटत आहे रोज हे असे नारे, तर मला कधी विचारलं का नाही जात की मला हे असे जय श्रीरामचे नारे तुम्ही देऊन रस्त्यावर धर्म आणलेला आहे. तुमचं आयुष्य तुमचं जर देशामध्ये जर तुम्ही 80% लोक आहात, तर त्या 80% लोकांना नेमकी 16.5% लोकांची भीती का वाटते? 80% लोक आहेत, 2014 पासून त्यांचंच राज्य आहे, आणि हे कोणाची भीती निर्माण करतायत आणि का निर्माण करतायत हा प्रश्न आहे. आणि त्यांचं बरं, ही पूर्ण हे सगळे अल्पसंख्याक या देशातले नागरिक आहेत, हा जो तुमचा म्हणण्याचा हे, तर मुस्लिम सत्यशोधक समाज आणि तुम्ही या सगळ्याच्या सीए एनआरसीच्या संदर्भामध्ये ज्या भूमिका घेतल्या, आज जे घडतंय, कोणाला सोसायटीत राहू दिलं जाणार नाही, कोणाचे फतवे काढणं, किंवा आता तुम्ही म्हणालात तसं सारस बागाच बंद, तुमच्या फिरण्याच्या जागा बंद, तुम्ही इथे हिजाब घातलेली बाई दिसल्याबरोबर रोज बायका एवढं बांधून पुण्यामध्ये जातात, त्याला ते काहीच म्हणत नाही. सगळ्या जण सराफ दुकानदारांनी सुद्धा एक सर्क्युलर काढलंय, बुरका घालून येणाऱ्या महिलांना आम्ही दुकानातच घेणार नाही वगैरे, अशा पद्धतीने. आम्ही बुरख्याचे समर्थक नाही आहोत, हिजाबचे समर्थक नाही आहोत. तो लोकशाहीचा आणि प्रबोधनाने थोडं चांगलं निकोप वातावरण करून तो बुरखा सुद्धा गळून पडायला पाहिजे आणि अगदी खरंय, आपण बुरख्याचे समर्थक नाही आहोत. बरोबर आहे, तुमचं अगदी बरोबर आहे. मी मुद्दाम थोडंसं केलं की तुम्ही बुरख्याचे समर्थक नाही, आम्ही पडद्याचे समर्थक नाही, पण म्हणून पडदावाल्या बाईनी शिकायचं नाही, बुरखावाल्या बाईनी शिकायचं नाही असं नाहीये ना. त्या शिकतील तेव्हा बुरखा आपोआप निघणार आहे, त्या शिकतील तेव्हा पर्दो का परचम बनणार आहे, पण हे आपल्याकडे घडत नाहीये. सॉरी, मी तुम्हाला मध्येच हे अडवलं, पण हा तुम्ही जो बोलत होता तो ओघ खूप महत्वाचा आहे. नाहीच नाहीये. आणि काही अलीकडे मुंबईलाही होते, कर्नाटकात झालं, अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालय ड्रेस कोडच्या निमित्ताने, जिथे ड्रेस कोड नव्हता अशा ठिकाणी ड्रेस कोड सुरू करायचा आणि मुलींना मग तुम्हाला तुमच्या ठिकाणी जा, तिकडे शिक्षण घ्या म्हणून काढायचं. हे काश्मीरमध्ये झालं तसं. आपले तर मंत्री पदावर असणारे नितेश राणे जे आहेत, त्यांचे दिवसाआड त्यांची काही ना काही असं वक्तव्य असतं, म्हणजे मुसलमानाचा संबंधच नसतो, पण तो संबंध नसताना सुद्धा मुसलमानांना मध्ये घ्यायचं आणि त्यांच्याविषयी काहीतरी कॉमेंट करून हे वातावरण इतकं कलुषित करण्यात आलेलं आहे, दूषित केलेलं आहे की फार मोठ्या प्रमाणात एक भीतीचं वातावरण समाजात निर्माण झालेलं आहे. ही सगळी दुर्दैवी जी परिस्थिती आहे, आज ज्या परिस्थितीतून मुस्लिम समाज जातो आहे, याबद्दल फारसं कुणाला काही वाटत नाही, हे त्याहून अधिक वाईट वाटायला लागलेलं आहे. म्हणजे हे सगळे हिंदू समाजातले सगळे तसे आहेत असं नाही, परंतु आज परिस्थितीच अशी निर्माण करून ठेवली आहे, संशयाचं वातावरण निर्माण करून ठेवलंय की आमच्या कार्यकर्त्यांनाच नाही तर मला स्वतःला आमच्या घरातल्या नातेवाईकाला घर घेऊन देत असताना हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आमच्या एका कार्यकर्तीला तर इतके वाईट अनुभव आलेले आहेत, तिने रुक्साना हे जे नाव होतं ते बदलून तिने रुक्मिणी करून घेतलेलं आहे आता, म्हणजे गॅझेट करून घेतलेलं आहे अशा पद्धतीचं. म्हणजे हे सगळं आतल्या आत जे काही खतखत आहे आणि मुस्कटदाबी एका प्रकारची होते, गळचेपी होते, ते व्यक्त करायला सुद्धा लोक आता घाबरायला लागलेले आहेत. आपण काही बोललो की हे पुन्हा हे कशा पद्धतीने पाकिस्तानवादी आहेत, जिहादी आहेत, अब्दुल्ले आहेत, अशी भाषा ते करायला लागलेली. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आंतरधर्मीय विवाहाचा पुरस्कार करताय. आंतरधर्मीय विवाह केलेले आता 5 जोडपे तुमच्याकडे आले होते, आता त्यांचा पाहुणचार तुम्ही केलाय, त्यांना पूर्ण आशीर्वाद दिलाय. तर बेनझीर, हे अनुभव सांगा जे खूप पॉझिटिव्ह आहेत, ज्याच्यातून तुम्ही संपूर्णतः एका वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या धर्मांना एकत्र आणण्याची एक मोठी चळवळ तुम्ही सुरू केलेली आहे, ती नेमकी काय आहे? आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन देताना आम्ही जाणीवपूर्वक हे बघतो की ते स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्येच विवाह करतील, म्हणजे पूर्णतः तो भारतीय संविधानाच्या कक्षेत येऊन जातो. बरोबर, महिलांना प्रोटेक्शन मिळते त्याच्यामध्ये, आणि यू आर ओके, आय एम ओके, पण वी आर मॅरिड असा भाग होतो. म्हणजे कुणी कुणाचं तू धर्म सोड, हा धर्म सोड, असं काहीच भाग येत नाही त्याच्यामध्ये. एक भारतीय नागरिक म्हणून, आपण काय म्हणू, सक्षम किंवा सजग भारतीय नागरिक म्हणून 2 जण एकत्र येतात आणि त्यांना कुटुंब पुढे वाढवायचं. आणि अशी अनेक मुलं संपर्कात आहेत की ज्यांनी आंतरधर्मीय विवाह केलेले आहेत विशेष विवाह कायद्याअंतर्गत. त्याच्यामुळे मग, आणि ती मुलं आता त्यांचं स्वतःचं एक नेटवर्क त्यांचं असं बनलंय की नंतर पुढे कुणाला करायचं असेल तर आम्हाला फार काही करावं लागत नाही, ते एकमेकांना मदत करतात, आपण मार्गदर्शन करतो. कार्यकर्ते मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे साक्षीदार म्हणून जात आहेत, पण तरी सुद्धा असे विवाह होत असताना सुद्धा
आजकाल त्याच्या विरोधातही काम करणारी लोक झालेले आहेत तयार. कारण ते वेबसाईटवर डिस्प्ले होतं म्हणा, किंवा आजकाल तर तिथल्या ऑफिसमधूनच ती माहिती बाहेर फोडली जाते. आणि मग परवा पंढरपूरमध्ये एक मोर्चा निघाला होता, किंवा निघणार होता साधू संतांचा, की लव जिहादच्या विरोधात. आता लव जिहाद ही कन्सेप्टच कुठून आणली आहे ते माहित नाही, पण असं त्या विरोधात मोर्चा काढणार किंवा काय, सतत काही ना काही करून अशा जोडप्यांना स्थिर राहू द्यायचं नाही, किंवा अशी लग्न होऊ द्यायची नाहीत जी सगळा भारतीय समाज एक करून टाकतील. असं नाही होऊ द्यायचंय, वेगवेगळे ठेवायचे सगळे, हा तुकडा वेगळा, तो तुकडा वेगळा, किंवा भारतीय समाजाची काही अंगच तोडून फेकून द्यायची आहेत. त्याच्यामुळं आजच्या काळात अशा विवाहांना सपोर्ट करणं, त्यांना माहिती देणं, आणि जास्तीत जास्त मुलं विशेष विवाह कायद्याअंतर्गत, जरी ते मुस्लिम असतील, हिंदू असतील, तरी सुद्धा सगळ्यांनी विशेष विवाह अंतर्गत लग्न करावं असं शक्यतो आम्ही बघतो, किंवा अशी आमची अपेक्षा आहे की सगळ्यांनीच करावं. फक्त आंतरधर्मीय वगैरे सर्वांनी आपण तिघांनीही म्हणजे स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली किंवा माझ्या मुलींनी स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली लग्न केलं, कारण त्याला एक संपूर्णतः कायद्याची चौकट असल्यामुळे कुठलीही संकट आली म्हणजे उदाहरणार्थ कुणीतरी तुम्हाला कुठून तलाक म्हणत नाही, कुठून कोणीतरी तुम्हाला टाकून देत नाही, खूप महत्वाचं आहे. आणि काडीमोड करत नाही. हिंदू 52% म्हणजे तोही एक समज, तो तुम्ही कसा काढला किंवा कसं करताय त्याच्यावर काम, त्याच्याबद्दल बोलायला हवं. एक मोठा समज आहे की फक्त मुस्लिम महिलांच्याच बाबतीत तलाक होतात. मी नारी केंद्रामध्ये असताना 1985 ते 92 या काळात मी नारी केंद्र, तुम्हाला माहितीये फ्लेविया ॲग्नेसनी त्यावेळेला सुरू केलं, स्मिता पाटीलनी त्याला मदत दिली. आम्ही अनेक जणी त्याच्यामध्ये समुपदेशक म्हणून, आणि पहिलं काम त्यावेळेला स्त्रियांच्या आंदोलनाचं आणि स्त्री समुपदेशनाचं पहिलं म्हणजे ज्याला स्त्रीवादी समुपदेशन म्हणून ते सुरू झालं होतं. त्यावेळेला आमचा जो अभ्यास होता त्याच्यामध्ये 52% हिंदूंच्या घरामध्ये तलाक झालेले आहेत. घटस्फोट आहेत, काडीमोड आहे, किंवा टाकून देण्याचा जो एक शब्द, घाणेरडा शब्द वापरला जातो तो आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला दिसतं, आणि म्हणून आपल्याला दिसतं की इंदुताई पाटणकरांनी केलेलं काम असेल, मग निशा शिवरकरांनी केलेलं असेल, एक मोठा मोर्चा परित्यक्तांचा निघाला वगैरे वगैरे. पण तशा पद्धतीने तुम्ही जे काम सुरू केलं म्हणजे तुम्ही आता त्याचं स्वतः निस्वा जो ग्रुप यांनी हमी दलवाईंनी सुरू केला, तिथून ते आजपर्यंत तुम्ही फातिमा मंडळ पण सुरू केलंय वाटतं, सत्यशोधक मंडळ. तर तिथपर्यंत मुस्लिम महिला मदत केंद्र जे होतं ते महिला मदत केंद्र आहेच आहे, पण मंच सुद्धा आपण सुरू केला महिला हक्कांसाठी, आणि त्याचं नाव आपण फातिमा बी शेख महिला मंच असं नाव केलेलं आहे. दुसरी गोष्ट, या फातिमा बीचं जागर व्हावा म्हणून मुस्लिम सत्यशोधक मंडळ गेल्या 10 वर्षापासून ज्या साहित्य, समाज, क्रीडा, मानवाधिकार, शिक्षण या क्षेत्रामधल्या ज्या महिला विशेष काम करतायत त्यांचं योगदान लक्षात घेऊन त्यांना आम्ही फातिमा बी शेख कार्यगौरव सन्मान पुरस्कारही देत असतो. म्हणजे अशा काही आमच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये फातिमा बी शेख या निश्चितपणे आलेल्या आहेत. आताचा जो एक मुद्दा आहे की हमीद दलवाईंनी स्वतःच्या ज्या म्हणजे ते हयात नव्हते, त्यांना निधन झालं, पण जे बोलले ते वागले. म्हणजे दोन्ही मुलींना मराठी शिक्षणात त्यांनी शिक्षण दिलं होतं. स्वतः स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली त्यांनी लग्न केलेलं होतं. म्हणजे धार्मिक पद्धतीने झाल्यानंतर एक 2-3 महिन्यातच त्यांनी स्पेशल मॅरेज ऍक्ट केलं. हुसेन दलवाई आणि शमा पंडित या ज्या आहेत त्यांचा विवाह करून देण्यामध्ये सुद्धा हमीद दलवाई काढतात, आणि ते संस्कार म्हणून इला आणि रुबिना त्यांच्या जे मुली आहेत त्यांनी सुद्धा आंतरधर्मीय विवाह केला होता. आमच्या रशीद भाईची शबाना आहे, त्यांनी जोगळेकरांशी लग्न केलं. डॉक्टर शेखच्या मुलींनी, आणि असे म्हणजे ही जी परंपरा आहे. आता समीना पठाण आहे, त्यानंतर रुबिना शेख आहे, अफरोज इनामदार आहे, सुमय्या आहे, अशा कितीतरी मुस्लिम मुली आहेत. मुस्लिम ख्रिस्ती पण दलवाईंमध्ये लग्न झालेलं आहे ना. हो, झाले. त्यांचे जे सावत्र भेटले होते त्यांना, भेटले होते. बरोबर ते सुद्धा त्याच्यामध्ये. अलीकडे त्या तलाक झालेल्या काही मुस्लिम मुली आहेत, त्या आंतरधर्मीय लग्न करण्यासाठी पुढे येत आहेत. म्हणजे जळगावची एक मुलगी आहे रुबिना शेख, त्या कुणाल बोळेने त्याच्याशी लग्न केलेलं आहे. अफरोज इनामदारचं पंढरपूरची मुलगी, तिचा तलाक झाला. त्यानंतर अमित सेंत्रे म्हणून मुलगा आहे जो आदिवासी भागातला आहे, त्यांनी लग्न केलं आणि दोघे इंजिनियर आहेत. हे सगळं घडत असताना आपण मुस्लिम मुली सुद्धा हे जे करतायत, पण यांना त्याच्यात लव जिहाद वगैरे असं काही दिसत नाही. 1-2 महिन्यापूर्वीची फक्त घटना सांगतो. सोएब खान म्हणून मुलगा दिल्लीला, आणि त्याची बायको करिश्मा, या दोघांना लग्न करायचं होतं.
म्हणून त्यांनी स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली अप्लिकेशन केलं. व्हेरिफिकेशनसाठी जेव्हा ते गेले तर तिथे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना तुमचे साक्षीदार दिल्लीचे नाहीत, ते युपीचे आहेत असं निमित्त केलं. त्यांचा फोटो व्हायरल केला आणि बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद, RSS याचे लोक त्या मुलीच्याही घरी गेले आणि मुलाच्याही घरी गेले. त्यांना तिथून पळ काढून, अक्षरशः पळ काढून रात्री 12-1 वाजता दिल्लीहून पुण्याला आपल्या घरी आलेले होते. आणि मग घरी आल्यानंतर आपण त्यांना 1 महिनाभर आपल्यासोबत ठेवलं. त्यानंतर आपले एक नेटवर्क जे आहे चयन नावाचं, आंतरधर्मीय विवाह त्यांना प्रोत्साहन देणारं, मदत करणारं, हे 20-25 संघटना आहेत वेगवेगळ्या राज्यातल्या. त्यांनी एकत्र येऊन हे जोडीदाराची निवड करण्याच्या संदर्भामध्ये इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. मग ते पुण्यातही त्याची कॉन्फरन्स झाली, दिल्लीला झाली, लखनौला झाली, कलकत्त्याला झाली, आता परवा तुम्ही म्हणालात तसं हैदराबादला सुद्धा झाली. तर हा जो आता शोएब आणि हे आहे, पाठपुरावा करून आता त्यांना दिल्लीच्या शेल्टर होम मध्ये ठेवलेलं आहे. आणि आता हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि त्यात असं म्हटलेलं आहे की स्पेशल मॅरेज ऍक्ट करत असताना साक्षीदार हा त्याच राज्यातला असायला पाहिजे असं काही बंधन नाहीये. आणि मग उच्च न्यायालयाने तसे आदेश द्यावेत म्हणून ती याचिका दाखल करण्यात आलेली आहे. तर साताऱ्याला सुद्धा मध्यंतरी असंच प्रकरण, म्हणजे मुस्लिम मुलगा असला की इतक्या पद्धतीने प्रेशराईज करण्यात येतं, दंगली करण्यात येतात, अक्षरशः त्यांच्या आया बहिणीच्या वरती बलात्कार आम्ही करू इथपर्यंतची भाषा ही वाढलेली आहे आणि बोलून दाखवत आहेत. कोणी काही करत नाही याच्या बाबतीत. आपला म्हणजे विषय आपल्याला निघाला तर बलात्काराच्या संदर्भामध्ये रमिजा बी पासून बिल्किस बानो पर्यंतच्या घटना आहेतच. पण आज मुस्लिम महिला ठिकठिकाणी इतक्या असुरक्षित झाल्या, जिथे तुम्ही संपूर्णतः सुरक्षा, शिक्षण, रोजगार, त्यांचे विवाह अशा अनेक गोष्टी करताय आणि त्याच्यातून सामान्य नागरिकाला शांतपणे जगू देण्याच्या संदर्भामध्ये आपण पावलं उचलतोय. त्याच वेळेला ही जी एकीकडे दंगली घडवणं, दंगलींमध्ये विशेषतः मुस्लिम स्त्रियांना टार्गेट करणं, हा जो भाग सुरू झालेला आहे तो होता आधी, पण आता खूपच जास्त मोठ्या प्रमाणावर. आणि त्यांचे आरोपी सुटले तर त्यांचे सत्कार करणं सुरू आहे, त्यांना मुद्दाम सोडलं जात आहे. ह्या ज्या मिरवणुका घटना काढतात. हा आणि मिरवणुका काढतात आहेत. तर एकीकडे बेनझीर म्हणाली तसं लव जिहाद हा शब्द त्यांनी शोधला असा की लव ख्रिश्चन शब्द आहे, म्हणजे इंग्लिश प्रेम म्हणत नाही येत ते. म्हणजे कबीराचं जर आपण कबीराचा दोहा घेतला तर प्रेमाबद्दल ढाई आखर प्रेम के म्हणतोय कबीर. म्हणजे कबीर त्यावेळेला प्रेमाबद्दल बोलतो, पण यांनी कोणामध्ये होऊ शकतं लव आणि जिहाद, एक उर्दू आणि एक इंग्लिश असा शब्द घेऊन त्यांनी त्याची गुंफण केली. इतके असे नॅरेटिव्ह ते बनवतात. म्हणजे काय आहे की हे सगळं आपल्यामध्ये मान्य नाहीये. मग आम्ही सुरू केलं लव आझाद. आम्ही म्हटलं काय असेल तर लव आझादच. आणि आम्हाला सगळीकडे प्रेम अगदी आई मुलाचं असेल, मुलींचं आपल्या वडिलांवरचं असेल, भावाचं बहिणीवर असेल, हे प्रेम मुक्तच असलं पाहिजे. ते प्रियकर प्रेयसीचं असेल, नवरा बायकोंचं असेल, अगदी मित्र मैत्रिणींचं असेल, हे प्रेम मुक्त असलं पाहिजे. त्याच्यामुळे आमचं प्रेम जर आझाद झालं तर तुम्हाला जिहादी वाटू शकतं. कारण जिहाद हा शब्द म्हणजे बंडखोरी आहे ना, क्रांती आहे. पण त्यांनी त्याचा अर्थ असा घेतला आणि अशा पद्धतीने त्याला विकृत रूप देणं आणि त्याच्यामुळे हल्ले करणं. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? तशाही केसेस तुमच्याकडे येत असतील, विशेषतः मुस्लिम स्त्रियांना टार्गेट जेव्हा केलं जातं, या विवाहाच्याही संदर्भातच नाही तर त्यांनी हिजाब घातला म्हणून केलं जातं, म्हणजे त्यांना ट्रोल करत करत टार्गेट करत शारीरिक हमले पण होत आहेत. तर या सगळ्या संदर्भात तुम्ही कशा भूमिका घेताय आणि कशा पद्धतीने तुमच्याकडे आज लोक अप्रोच होतात आहेत? काय आहे की जसं लव जिहाद आहे तसं जिहादच्या नावाने खरं जिहादचा जो मूळ अर्थ आहे तोच त्यांनी बदलून काढलेला आहे. जिहाद म्हणजेच अन्यायाच्या विरोधात लढणं, सर्व शक्तीनिशी लढणं, आत्मसुधारणेसाठी सुद्धा लढा देणं, सेल्फ प्युरिफिकेशन साठी करणं. असंही म्हटलं जाते की स्माइलिंग इन टफ टाइम इज ऑल्सो जिहाद. म्हणजे खडतर काळामध्ये चेहऱ्यावरती हास्य ठेवणं म्हणजे सुद्धा एक प्रकारचा जिहाद आहे. पण हा जिहाद हा अरेबिक जो शब्द आहे त्याला तुम्ही जे म्हणालात की लव्ह आणि जिहाद, ख्रिश्चन आणि मुस्लिम हे दोन्ही, ख्रिश्चन आणि मुस्लिमच त्यांच्या टार्गेटवरती आहेत. परवा 25 डिसेंबर रोजी सुद्धा किती चर्चेसमध्ये काय काय घडलं, कशा ठिकाणी त्रास देण्यात आला, हे सुद्धा ताजं आहे, 15-20 दिवसापूर्वीचीच घटना आहे. तर
जेव्हा काश्मीरला 370 जो कलम आहे तो दूर करण्याचा प्रयत्न झाला आणि ते केल्यानंतर सोशल मीडियाच्या वरती काश्मीरी तरुण मुली अशा पद्धतीने त्यांना छाती वगैरे अशा दुपट्टा नसलेल्या अशा दाखवण्यात आल्या की चला आता आपल्याला काश्मीरचे जावई व्हायला संधी मिळणार आहे. म्हणजे तिथल्या मुलींना सुद्धा दाखवून किंवा मध्यंतरी ते मुली काय ते होतं रे ऍप वेगवेगळ्या प्रकारचे ऍप काढण्यात आलेले होते. त्याचे नाव काय होते? बुल्लीबाई. बुल्लीबाई वगैरे वगैरे लिलाव करण्याच्या घटना घडल्या. आपण हिजाबच्या बाबतीत प्रबोधनाची भूमिका घेतोय. अधिकाधिक मुलींनी आणि झालेल्याही पण आहेत तशा पद्धतीच्या अनेक मुली हिजाबमधून बाहेर पण पडत आहेत. पण कर्नाटकामध्ये ज्या पद्धतीने मुलांनी घेराव टाकला एका मुलीच्या आजूबाजूला हो. आणि ती खूप तिला भयंकर लक्ष घटना आहे. करण्याचा प्रयत्न केला, तर हे फक्त ते का बरोबर नाही. हा हे 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 पण अशा प्रवृत्ती सुद्धा बरोबर नाहीयेत की आपल्याला बरोबर. मग कारण बुरखा किंवा हिजाब हे काही इस्लामचा अविभाज्य भाग नाही. तसं जर असतं तर बेनझीर भुट्टो ज्या पाकिस्तानच्या पंतप्रधान होत्या इस्लामिक देशाच्या, त्यांनी कधी बुरखा घातलेलाच नव्हता किंवा शेख हसीनाने शेख खालिदाने सुद्धा कधी घातलेलं नाही. आता रब्बानी खार आहेत त्यांनीही कधी घातलेलं नाही. पण ते असोसिएशन त्यांनी कल्चरचा जो भाग म्हणून केलेला आहे, हळूहळू तो कमी व्हावा अशीच आपली इच्छा आहे. पण तो नीट पद्धतीने लोकशाही पद्धतीने प्रबोधनातून तशा पद्धतीचं निकोप वातावरण तयार करून ते व्हायला पाहिजे, स्वेच्छेतून बाहेर यायला पाहिजे. पण लक्ष करण्यासाठी जे काही होत आहे ते अत्यंत दुर्दैवी आहेत. अनेक महिला ज्या स्लम एरियातल्या आहेत, काम करणाऱ्या आहेत, त्यांना हे सगळे प्रश्न भेडसावतायत सध्या वेगळ्या पद्धतीने. आजपर्यंत साधारणतः असं होतं की हे सगळे आंतरधर्मीय विवाह, आंतरजातीय विवाह वगैरे हा सगळा उच्चवर्गीयांचा, उच्चवर्णीयांचा असा सगळा भाग आहे असं मानलं जायचं. आज संपूर्णतः अगदी खेड्यापाड्यापर्यंत शिक्षण पण पोहोचलं होतं. आज मोबाईल पण पोहोचले, सगळं पोहोचलेलं आहे आणि प्रेम हे कुठेही काही लपून राहत नसतं. अशा वेळेला आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाह हे सैराट सारखे अगदी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. अशा वेळेला आपण कसं त्याच्याकडे बघणार आहोत आणि आपण आता शेवटाकडे येतो आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला आजचे तुम्हाला जी आव्हानं दिसली त्याच्याबद्दल आपण खूप बोललो. तुम्ही करत असलेल्या कामाबद्दल बोललो. पण आता आपल्याला भविष्यामध्ये कशा पद्धतीने एकमेकांच्या सोबतीने पुढे जावं लागणार आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळ म्हणून तुम्ही काम करताय. एवढ्या सगळ्या विविध त्याच्या शाखा म्हणजे कुठे स्त्रियांच्या संदर्भात नेटवर्क आहे, त्यांना समुपदेशन केलं जात आहे, त्यांच्या केसेस लढवल्या जातात आहे. दुसरीकडे स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली मॅरेज रजिस्टर केले जातात आहे. तिसरीकडे बेनझीर म्हणाले तशी संपूर्णतः रजिस्टर, त्यांचे आधार कार्ड बनवणं, त्यांच्या नोंदी ठेवणं, त्यांचा पूर्ण पाठीमागचा इतिहास शोधून त्यांचं संपूर्णतः तहसील, तालुका कचेरी, भूमी अभिलेखा कार्यालयात कागदपत्र करणं सुरू आहे. चौथीकडे तुम्ही तलाक पीडित जेवढ्या मुस्लिम आहेत त्यांच्याबद्दलचं काम सुरू आहे. म्हणजे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा हा जो मोठा पसारा आहे, हा पसारा आणि तिसरीकडे महत्वाचं काम तुम्ही करताय ते म्हणजे डॉक्युमेंटेशन करून ठेवणं. हा मुस्लिम सत्यशोधक समाजाचा द्विखंडात्मक इतिहास तुम्ही दोघांनी आणि तुमच्या संपादक मंडळाने आणलाय. त्याच्याबद्दल सांगत आता पुढची दिशा तुम्ही कशी घेताय हे दोघंही सांगा. मग आपण कार्यक्रमाचं समापन करू. 2 मिनिटात मी सांगतो, मग बेनझीर समारोप करेल त्याचा. भारतीयत्वाचा अभिमान आणि संविधानाचा सन्मान हे मुस्लिम सत्यशोधक मंडळाने स्वतःचं ब्रीद ठरवलेलं आहे. म्हणून संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे. अलीकडे शरीयत का संविधान हे जी चर्चा होताना दिसत आहेत, त्यामध्ये खरं अशी तुलना करायची तशी गरज नाहीये. आपण कुठलेही धर्मग्रंथ आणि संविधान, कारण संविधानाने या सर्व धर्मीयांना कवेत घेतलेलं आहे त्या अर्थाने. तेव्हा संविधान हे भारतीय नागरिक म्हणून आम्ही सर्वोच्च ठिकाणी ठेवतो आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळ तर संविधानात्मक मूल्य हेच मानतं. भारतामध्ये समान नागरी कायद्यासाठी काम करणारी सर्व भारतीयामध्ये, सर्व समुदायामध्ये एकमेव संघटना कुठली असेल, सुरुवातीचे मुस्लिम सत्यशोधक मंडळ आहे. पण हिंदुत्ववाद्यांना अपेक्षित असणारा समान नागरिक कायदा आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाला अपेक्षित असणारा समान नागरिक कायदा याच्यात फरक आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाला जो समान नागरिक कायदा हवा आहे तो संविधानाने अपेक्षित केलेला, मार्गदर्शक तत्वात मांडलेला, यांना समान अधिकार देणारा,
धर्मनिरपेक्षतेशी बांधिलकी दाखवणारा, सर्वांना समान नागरिकत्व बहाल करणारा असा, म्हणजे समान नागरिकत्व जो आपला सुरुवातीचा मुद्दा होता, समान नागरिक कायदा समान नागरिकत्वाच्या दिशेने जाणारा आहे, धर्मनिरपेक्षतेच्या बांधिलकीच्या दिशेने जाणारा आहे, स्त्रियांना समान अधिकार, संविधानात्मक अधिकार देण्याच्या बाजूने जाणारा आहे. त्यामुळे तो एक स्वतंत्र विषय आहे. त्याला घेऊन पुढे जाणं हे मुस्लिम सत्यशोधक मंडळाला अजूनही आवश्यक वाटतं. कारण ते समान नागरिक कायदा फक्त कायद्यापुरता मर्यादित नाही, तर धर्माच्या पलीकडे समतेची आणि मानवतेची ग्वाही देणारा असा तो कायदा असणार आहे. समान नागरिक कायदा हा प्रथांच्या विरोधातला आहे, अनिष्ट प्रथांच्या विरोधात आहे, आस्थांच्या विरोधात नाहीये, धर्माच्या विरोधात नाहीये. एकच फक्त हिंदुत्ववाद्यांना युनिफॉर्म सिव्हिल कोड हा शब्द आपला वाटतो, समान नागरिक कायदा. त्यांचा जो समान नागरिक कायद्याचा उद्देश आहे तो म्हणजे मुस्लिमचे आग लग्न करतात आम्ही पण करू असा आहे. त्याच्याबद्दल थोडासा अजून प्रखर प्रकाश टाका की कशा पद्धतीने मुस्लिम सत्यशोधक समाज हा समान नागरिक कायद्यामध्ये विवाहाच्या संदर्भात, तलाकच्या संदर्भात पण काय मांडणी करतो. तर हिंदुत्ववाद्यांचा जो समान नागरिक कायदा आहे, खरं म्हणजे मी अनेक ठिकाणी व्याख्यानाला जातो आणि गेल्या 1.5 वर्षापासून आता माझा एक संकल्प होता की 18 एप्रिल 66चा जो मोर्चा होता त्याला 60 वर्ष होत आहेत, तोपर्यंत मला समान नागरिक कायद्यावरती 100 व्याख्यानं द्यायची होती. त्यातले 88 व्याख्यानं पूर्ण झालेले आहेत, आता उर्वरित 12 आहेत. तर त्यामध्ये हिंदुत्ववाद्यांना अपेक्षित असणारा जो समान नागरिक कायदा आहे तो कुठल्या ह्याच्यातून आलेला आहे, अपप्रचारातून आलेला. हम 5 हमारे 25 असं जे खोटं नेरेशन त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि अनेक हिंदुवादी मित्र आम्हाला असंही सांगतात की तुम्ही समान नागरिक कायद्याची जर मागणी करायला लागलात तर आमचा हत्यार काय राहणार आहे, आमचा अवजार काय राहणार आहे मुसलमानांच्या विरोधामध्ये वापरण्यासाठी, अशी सुद्धा भाषा येते. आता गोव्यामध्ये समान नागरिक कायदा आहे, पण तिथल्या गोव्यामध्ये ते पोर्तुगीजांनी आणलेला समान नागरिक कायदा आहे. मुस्लिमांना दुसरं लग्न करता येत नाही, परंतु हिंदू समाजाला त्या समान नागरिक कायद्याअंतर्गत लग्न करता येतं. कारण मुलगा जर लग्नानंतर 5 वर्षापर्यंत मुलगा झाला नाही किंवा मुलीच्या 30 वर्षापर्यंत मुलगा झाला नाही तर दुसरं लग्न करता येतं. हे गोव्यातलं समान नागरिक कायदा आहे, पोर्तुगीजांनी आणलेला आहे. आता उत्तराखंडमध्ये जो काही आलेला आहे त्यामध्ये आदिवासी समाज आहे, काही समाज आहे, त्यांना बाजूला ठेवलेला आहे. लिव्ह इन रिलेशनच्या संदर्भामध्ये अत्यंत वेगळी भूमिका मांडलेली आहे. किंवा अनडिवायडेड फॅमिली जी आहे त्याच्यामध्ये हिंदू समाजाला इन्कम टॅक्सच्या मध्ये जे बेनिफिट मिळतं तो त्यांनी कायमच ठेवलेला आहे. म्हणजे संविधानाला अपेक्षित असणार नाही. आमच्या दृष्टीने भारतामध्ये संपूर्ण समाजाला, कुठलाही धर्मसमुदाय असेल, घटस्फोट घ्यायचा असेल तर न्यायालयात जावं लागतं. आमचं म्हणणं असं आहे की न्यायालय बाहेरचे जे केंद्र आहेत ते पुरुष प्रधान संस्कृतीचे आहेत, पुरुष प्रधान मानसिकतेचे आहेत, त्याच्यात महिलांच्या वरती अन्याय होण्याची शक्यता आहे. म्हणून सर्व मुस्लिमांना सुद्धा न्यायालयीन प्रक्रियेतूनच घटस्फोट घेता यावा. आणि जोपर्यंत असा घटस्फोट होत नाही तोपर्यंत दुसरं लग्न करणं हे बेकायदेशीर ठरवण्यात यावं. आता भारतीय मुस्लिम महिला आंदोलन यांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्वे केलेला आहे. 7 राज्यामधल्या 2,500हून जास्त द्विभार्या विवाहात राहणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचा सर्वे केलेला आहे. आणि यापैकी अनेक महिलांनी, म्हणजे जवळपास 90% महिलांनी आम्हाला द्विभार्या प्रतिबंधक कायदा हवा आहे अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. त्याचे अनेक विश्लेषण केलेले आहेत. म्हणून आता मागच्या महिन्यातच आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे की या पद्धतीचे पॉलिगमी जो आहे तो मुस्लिमांचा हा जो अधिकार आहे तो रद्द करण्यात यावा. आता असे आपण विषय घेतले की मुस्लिम समाज थोडा दुखावला जातो. तोच मुस्लिम समाज इतर वेळा काय म्हणतो की मुसलमानांच्या पेक्षा हिंदूमध्ये आणि आदिवासीमध्ये बहुपत्नीत्वाचं प्रमाण जास्त आहे. किती मुस्लिम मग मुस्लिम समाज जर बहुपत्नीत्वाचा वापरच करत नसेल तर तो कायदा ठेवायचा तरी कशासाठी? इतर इस्लामिक देशामध्ये सुद्धा नाही आणि कुराणामध्ये किंवा इस्लामची तशी शिकवण सुद्धा नाही. अटी आणि शर्ती अनेक प्रकारच्या आहेत. तेव्हा
हे जे ड्रॉबॅक्स आहेत त्याच्यातून मुस्लिम महिलांच्यावरती अन्याय होतोय, संपूर्ण मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करण्यात येतोय आणि हा जो अपप्रचाराचाही तो भाग आहे. म्हणून समान नागरिक कायद्याबद्दलचं निकोप दृष्टिकोन तयार व्हावा आणि सर्वांना समान कौटुंबिक कायदा अस्तित्वात आणावा अशी आपली त्यामागची भूमिका आहे. समान नवीन कौटुंबिक कायदा आपण त्याला नाव दिलं होतं. मला आठवतं की सय्यद भाई त्या परिषदेला होते आणि ILS लॉ कॉलेजमध्ये आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड न म्हणता आपण असं म्हटलं पाहिजे की पूर्णपणे नवीन कौटुंबिक कायदा अशा पद्धतीने त्याला फॅमिली लॉ म्हणून तो आणला केला पाहिजे. बेनझीर मी तुमच्याकडे येते आणि तुम्ही या सगळ्या संदर्भात पुढच्या संपूर्ण दिशेकडे आम्हाला कसे घेऊन जाल आणि या सगळ्या सरहद्दी पार करून आपण एका नवीन भारतीय समाजाकडे, कारण पुन्हा नवीन भारतीय समाज याच्याकरता की तो सत्यशोधक समाज ज्यांनी सगळ्या सरहद्दी मिटवल्या होत्या. ख्रिस्त मोहम्मद मांगासी धरावे परी हृदयासी असं म्हणणारे महात्मा ज्योतिबा फुले, विद्येविना मती गेली असं म्हणत आपल्याला विद्येचं महत्व सांगणारे की अविद्येने सगळे अनर्थ केले. आणि सावित्रीबाई म्हणते की मनुजाला जर शिक्षण घेतलं तर शिक्षणाने पशुत्व हटते पहा, तर पशुत्व हटलं नाही या शिक्षणाने, असं शिक्षण या धर्मांतकांनी दिलं. तर त्या शिक्षणाला हटवण्यासाठी एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून तुम्ही काय सांगाल? मुळात माझ्या दोनच गोष्टींच्यावर माझा सध्या ह्या सगळ्या अस्थिर आणि जाणून बुजून ध्रुवीकरण केल्या जाणाऱ्या किंवा एकमेकांपासून अलग करण्याच्या, अलगतावाद वाढवण्याची ही जी मानसिकता वाढली आहे त्याच्यामध्ये आपल्याला भविष्यात एकात्म समाज जर निर्माण करायचा असेल तर माझ्या समोर तर दोन गोष्टी आहेत, एक शिक्षण आणि एक संविधान. या दोन्हीच गोष्टीकडे आपण त्याच्यावर भरोसा किंवा भिस्त ठेवूनच आपल्याला पुढे जावं लागणार आहे. त्याच्यातली पहिली जी गोष्ट आहे शिक्षण, त्याच्याकडे थोडंसं आता बघावं लागेल, कारण NCERTच्या बुक्स मधून बहुजन समाजाचा पाऊल खुणा पुसून टाकणं किंवा हवा तोच कंटेंट तिथे ऍड करणं आणि जो कधी काळी आड येईल असं वाटेल तो कंटेंट बाजूला करणं किंवा अलगतावादाला ज्याच्यामध्ये खत पाणी घालता येईल किंवा असा कंटेंट विशिष्ट समुदायालाच समोर ठेवून कंटेंट ठेवणं आणि बाकीच्यांचा कॉन्ट्रीब्युशन असेल, त्यांच्याशी उपयोगी काही कंटेंट असेल किंवा माहिती असेल. आता मौलाना आझाद जे शिक्षण मंत्री होते त्यांचीच जयंती इथं जिथं साजरी केली जात नाही किंवा त्यांना सुद्धा शालेय जयंत्या पुण्यतिथ्यांच्या याच्यात स्थान मिळत नाही, तिथं कुठल्या पद्धतीचं शिक्षण मिळणार आहे किंवा शिक्षण सर्वांना मिळेल का? जसं ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने शाळा बंद होत आहेत मराठी किंवा तसेच प्रत्येक ठिकाणी लोकल लँग्वेजच्या शाळा कदाचित बंद होत असतील प्रत्येक राज्यात, आणि शिक्षणामध्ये जो वाढता खर्च वाढलेला आहे तर त्यामुळं किती जणांना ते शिक्षण मिळेल आणि किती जण शिक्षणापासून बाजूला होतील. त्याच्यामुळं शिक्षणावर जरी जेव्हा भिस्त ठेवतो आपण तेव्हा शिक्षणातल्या ह्या ज्या बाबी आहेत त्याच्यावर आपल्याला बोलावं लागेल. आणि या सगळ्या गोष्टींसाठी संविधान हे एकमेव आशेचा किरण दिसतोय. आम्ही पर्सनली आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळ म्हणून संविधानालाच समोर ठेवून नक्की चालणार आहोत. आम्ही भारताचे नागरिक आहोत, आम्ही संविधानाला समोर घेऊन चालणार आहोत आणि आम्ही संविधान वाचवण्यासाठी शर्थ करणार आहोत. असा जो समुदाय आता तयार झालेला आहे तो समुदाय भारतातला खरा समुदाय आहे, जो संविधानावर प्रेम करतो, तो भारतातल्या प्रत्येक नागरिकावर प्रेम करतो. जात पात धर्म पंथ वेशभूषा भाषा प्रदेश जमात अशा सर्व गोष्टी नाकारून किंवा लैंगिकता लिंगभाव या सगळ्या भेदांच्या पलीकडे जाऊन ज्या माणसांनी माणसांवर प्रेम करायला शिकवलं अशा महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, ताराबाई शिंदे, या पंडिता रमाबाई आणि आपण बघतो आहोत की डॉक्टर रखमाबाई, तानुबाई बिर्जे अशा सत्यशोधकी किंवा नारायण मेघाजी लोखंडे या सर्वांच्या आपण परंपरा बघतोय आणि त्याच्या सोबतीने आपण सगळेजण नंतरच्या काळातल्या एका समाजवादी परंपरेचाही भाग आहोत, जिथे आपल्याला असे सत्यशोधक भेटलेत की त्यांनी आपलं आयुष्य दिलेलं आहे. या सत्यशोधक जोडप्यांपैकी आज आपल्यासोबत जुळले होते शमसुद्दीन तांबोळी आणि बेनझीर तांबोळी. मी तुम्हाला पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप सदिच्छा देते. आपला हा परिवार खूप मोठा वृद्धिंगत हो, जो परिवार मानवता, एकात्मता आणि बंधुभाव म्हणजे मैत्र आणि समता, समानता, स्वातंत्र्य या सर्व मूल्यांसाठी धर्मनिरपेक्ष वृत्तीने काम करतोय. पुन्हा आपण भेटत राहू
अशा चर्चा होत राहतील. आजचा हा कार्यक्रम अनेक वर्षपर्यंत ऐतिहासिक कार्यक्रम ठरणार आहे, कारण तुम्ही अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहेत, जी मिथक आहेत, जे नॅरेटिव्ह आहेत, त्या नॅरेटिव्हना फोडलेलं आहे. म्हणून तुमच्या दोघांचं खूप खूप अभिनंदन. तुमच्याकडे आलेल्या जोडप्यांचे मला दिसतात आहे की तुम्हाला ते म्हणतात ते संपत नाहीये का, आणि त्यावेळेला ना तुमचं अजून जेवण पण राहिलं असणार आहे, पण तरी सुद्धा तुम्ही जो वेळ काढला त्याच्याकरता मी आभारी आहे. बहुजन संघटक तर्फे, बहुजन स्त्री कथीतर्फे आणि सर्व हारा विमेन्स कलेक्टिव्ह तर्फे मी तुमचे आभार मानते. जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, जय सत्यशोधक, जय तंट्या, जय बिरसा, उलगुलान हुल जोहार, जय संविधान आणि सबरंगी सलाम. जय इन्सान.